सगळ्यासाठी टाळ्या वाजवा. असं गोड काम आहे, वातावरण शुद्ध आहे, सुंदर आहे, सजवळ आहे. शिवभोळा चक्रवर्ती शिवा भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते 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 त्याचे पाय माझे हा शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते हो शिवा भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते पाय माझे चित्रा त्याचे पाय माझे चित्रा हे लोकीचा देव इच्छिता दे पाय धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने विको कमी करा. सच्चिदानंद पदवी घेणे तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे पांडुरंग प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन हो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दूसरे चरण संताची त्यांच्या बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका दास तुका गतीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओमनवणे सर्व करा तुमचा लादलो पावन झालो चराचरी नमोदने स्वरानमोदने स्वराने मृत्युधरा सोपान देवा मुक्तबाई नमत्रिमन पावना दत्र्या जननी देवाचे अभंग तुकोबारायचं तुकोबाराच्या गात्यातील चार चरणाचा सगळ्यांच्या पाठातलंय. माणसं जन्माला येतात पण कीर्ती शिल्लक राहत नाही. आता ज्यांची राहत नाही ती आपण आहे आणि ज्यांची राहते ती संत आहे. विडाला विडाला आपलं काही शिल्लक राहत नाही पण आपल्याला भास होतो काय शिल्लक आहे. थोडा विको कमी करा खास आहे. ए ए ए ए ए असं नीट बसा मांडी घालून बसा. तुम्हाला मिळेल मिळत नाही ना असं असं ताईट बसायचं नाही. बसल्या बसल्या आग होत असल्यावर थोडं वेगळं आहे काम. लय खास आहे. आता तुम्ही आहेच माझी आई आहे सगळ्या महिला आहे बीडच्या शेजारीचे. खरं सांगा बरं एवढ्या जणी सासूच्या अंगठ्यावर गुरुपौर्णिमेला कुणी कुणी पाणी ओतलं बोटवर करा बरं. ओतलं का आजी पाणी? ओ चष्मेवाली आजी ओतलं का? नाही नाही मग कवा ओततीन आजी कवा ओततीन पाणी सुना? हा मेल्यावर. आणि आजी हे लोकच असे मेल्यावर पाणी होती त्या मेल्यावर लुगडे देत्या आणि मेल्यावर रडत्या. पण मेलेल्या माणसाला ऐकू येईन का? आणि समजा मेलेली म्हातारीने जर गळ्यात उडी मारली सुनाच्या सुन जगल का? जागेवर मरेल का नाही? उगा आपलं जित्या नाही अन्न मेल्यावर पिंडदान काही गरज आहे का? आता लोकांचं कसं आहे मत माहिती आहे का? आता ही तांदूळवाडी गाव आहे सुंदर गाव आहे सजवळ आहे. या इकडं बाळा इकडे या करणं असं असं इकून उभं राहायचं लय खास. तुम्ही तर इकूनच उभं राहिले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का? आजचं कीर्तन म्हणजे झणझणीत इंजेक्शन. आपलं कार्यक्रमच असं आहे सुई दंडात जाऊ नाही तर आत जाऊ. पण आपल्याला परत बोलव अशी इच्छा नाही. मला लय घोटाळा. मी मग अशी इथून येईल होतं मग गप्प बसावं का नाही बायान? एकमेकीला म्हणत होते बाया बाबाला कलर नाही.
आता काय बाबा आणू इथं पेटवायचंय होय, त्याला करायचंय काय बुवा? निवळच अवघड आहे. मी सकाळी गेलतो, सकाळी मुंबईवाले लोक होते सगळे. आधी कीर्तनाला गेलो मी, वर्ष श्राद्ध होतं. मग ते गप मरावं का नाही, मुंबईच्या बाया येड्या. मी आपला आलो फेटा बांधून. एक म्हणली स्विस बँकेतलं धन आलंय, काळं धन. जगावं का मरावं, सिस्टीम वालं खास आहे, त्यासाठी टाळ्या वाजवा. अजून एकदा वाजवा, माझं माऊस भाऊच आहे सक कलरला. तुम्हाला दुसऱ्या कलरचा सापडला नाही का? लईच कठीण काम आहे. तुम्ही इकडलं माईक वालं मायाच कलरचं, हे थोडे बरे उन्हानं मायासारखेच झाले. तुम्ही फकवाचे फक्त उजळून आणले बुवा, त्यानं का पावडर लावली का काय काय माहिती. आणि एक आहे, गावकऱ्यांना सगळ्याला विनंती करतो, हे गाव हे बरो, हे गाव तुमचं आहे हां? तुम्हाला काय माहिती, तुम्ही माझी आई आहे सगळ्या जुन्या जुन्या. हे तुमचं गाव झालं का? झालं का? होईल का? आता पुढं पुढं पण नाही ना. आता ऐका, झालं नाही माग, आता होणार नाही, आणि पुढं सुद्धा नाही. हे मागही आपलं नव्हतं, आजही आपलं नाही, आणि उद्याही आपलं नाही. लोकाला झालाय भ्रम. लोक काय म्हणते माहिती का, आपलं गाव आहे. मी कधी म्हणत नाही आपलं गाव आहे. आपल्या डोक्यातच नाही. मी घरं बांधले 4-5, आश्रम बांधले 2, आणि झोपायला गाडीत असतोय असं. आणि आमची बायको रात्री 7ला झोपती, सकाळी 7ला उठती, तरी कणती. झोपदार लय खास आहे हो, लई क्वालिटी काम आहे बो. अरे हे काय हाशेगावचं आहे का काय काय? पण हाशेगावच्या दिंडीत असतात का? बरं आहे बरं आहे. म्हणजे संत परंपरेतले परीक्षक आज जी महाराष्ट्रामध्ये परीक्षक आहेत, जसं पहिले गोरोबा काका होते. तुमचं धाराशिव जिल्हा भाग्यवान आहे. ह्या मंदिरावर बसलेल्या महिला शिंदे गटाचे आहेत का? इतक्या लांब बसल्या कस काय? मारुतीला सुद्धा टेन्शन येत असं. आल्यात कीर्तनाला आणि बसल्यात पायऱ्यावर. असू द्या असू द्या. एक कसं आहे, आता तुम्ही माझं गाव आहे म्हणून मी बोललं पाहिजे, तुम्ही माझं ऐकलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं असं बसायचं, किती प्रसन्नता आहे. आणि खरं सांगू का, तुम्हाला कोणाकोणाला स्वर्गात यायचं आहे आज? यायचं? आजी यायचं का? चष्मेवाली आजी यायचं स्वर्गात यायचं? मग झाका डोळे. ते म्हणतात बया बुक मुठ मारित का काय बाई? आता झाकले डोळ्यानं उघडले, हे जे दिसतंय ना वातावरण, हे स्वर्ग आहे. हे स्वर्ग. आणि हे स्वर्ग आमचे महादेव महाराज आहेत. हे स्वर्ग आहे बाबा. हे स्वर्ग तुम्हाला सांग सर्व, हे स्वर्ग सोडतात जगात स्वर्गच कुठे आहे? स्वर्ग कुठे आहे तुझं? आता लोक म्हणले मला स्वर्गात जायचे. आपण काय सावळ्या कुंभाराचे माऊस भाऊ नाही. सावळ्या चित्रपटात स्वर्गात गेलं, आपण नाही जाणार. आपला जन्म एकदा आणि मरण सुद्धा एकदा. एकलंय कोड आहे, मरण तर एकदाच आहे, पण जन्म तुमच्या हातात आहे. तुम्ही पटन तुम्हाला सगळ्यांनी ध्यानात ठेवाच. मी रोज जन्माला येतो सकाळी, मी रोज. आणि रोज माझा जन्म झाला की ते संध्याकाळी 12 वाजता संपतो. म्हणून माझे 42 गेलेत, आणि मला जेवढे मिळतील तेवढे रोज नवीन ज्ञान, रोज नवीन संगत, रोज नवीन विचार, आणि रोज लोकांविषयी शुद्ध भाव, रोज प्रेम भाव. आणि हे ज्याला जमलं त्याचं जीवन आहे खास. मला मरायचं एकदाच, पण पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा रोज. आज तांदळवाडीत, उद्या दुसऱ्या गावात, रोज यायचं, पण रोज नवीन काहीतरी करायचं. आणि म्हणतो रोज जर नवीन काहीतरी केलं, पोरांनी करू द्या, महिलांनी करू, सगळ्यांनी रोज नवीन काहीतरी करावं, रोज नवीन. आणि का करावं? ही जन्मच त्यासाठी. ही जन्म का असा मिळालाय? हे वासनेमुळे जरी मिळालं असेल तर किती भाग्यवान आहे. जन्म घेने लागे वासनेच्या सोंगे, जन्म घेने लागे
असं गोड आवाज असत जावं, आम्ही दिसायला नाही तो. देवानं आमच्या बाबतीत असं का केलं असं? थोडा ट्रबल वाढव रे, लय खास आहे. विको कमी, ते माऊस भाऊच आहे. माऊस भाऊ ट्रबल वाढवा. सिस्टीम वाला खास आहे. आणि कोणतं चॅनल आहे? हां, स्वर कुंजन का रुंजन? कुंजन वारकरी, गुंजन. वा, हा, तुझं काही काम नसेल तर बस खाली. आणि तो उद्यापासून उभा राहायचं असेल तर पांढरे कपडे घालून यायचं. असं मस्त शुद्ध पांढरे कपडे असे आहे की नाही. आणि कधी कधी उभा राहत जा. मागच्या माया अशा बघत्यात अशा बघत्यात, आणि तो असाच उभा आहे. असं दे असं दे, तोच महाराष्ट्राला सगळं दर्शन देणार आहे. आणि द्यायचं असं रोज. मी म्हणतो प्रत्येक सप्त्यात एक यूट्यूब चॅनल पाहिजे, आणि ते गावातलं पाहिजे, आणि ते गावातल्यानं तयार केलं पाहिजे. आता ही सगळा मोंड्याचा माल आहे हा सगळा इंस्टाग्रामवाला. नुसतं असं असं करतात असं. एकदा तरी एखाद्याने यूट्यूब चॅनल काढू नये स्वतःचं. अहो काय त्याला 15 दिवसामध्ये 50 लोक झाले की लाईव्ह चालू होते. पुढचं परिस्थिती 1.5 कोटी रुपये यूट्यूब चॅनलवाल्याचे म्हणतात. 2-2 कोटी होते. बंगले बांधलेत पोरांनी, चांगल्या सुंदर गाड्या घेतल्यात. हे आणि आपलं म्हणतंय नोकरीच नाही, तुला छोकरी पण नाही. पुन्हा तो कळमच्या बाजारात इकायला यायची भविष्यात. हा, क्वालिटी नाही ना, किंमतच नाही. आता मी हायच आहे कलरला सावळा, हसल्यावर बरा दिसतो का नाही? आमचा देव सुद्धा सावळाच आहे. आमच्या देवाचं रूप कसं आहे? सुंदर ते ध्यान उभे सुंदर अभंगात सगळे अर्थ दडलेले आहेत, पण लोक अभंग सहज म्हणतात. सहज म्हटल्यामुळं हाच अभंग तुम्हाला सुख देतो, पण कुणी ऐकला का? कुणी त्याच्यात घुसलं का? किती गोड आहे अभंग हा. एक अभंग हरिपाठाच्या अगोदर जर सुरुवातीला घेतला तर त्याच्यातले कडवे किती गोड आहेत. ती कडवं घेतल्याच्या नंतर सुंदर वातावरण तयार होतं, हृदय असं प्रफुल्लित होतं. ही तुकोबरायची मत आहे, माझं थोडंच आहे. तुक म्हणे माझे याची सर्व बहीण श्रीमुख प्रसन्न वाटतं का नाही? पण हे प्रसन्नता अखंड का टिकत नाही? त्याचं एकमेव कारण आहे अखंड चिंतन विठोबाची. अखंडताच नाही, खंड आहे. आता अखंड हरिनाम सप्ताह आहे, मग कंटिन्यू विठ्ठलाचं नाव नाही. गॅप आहे, भजनाला गॅप आहे, काकड्याला गॅप आहे, पारायणाच्या अगोदर गॅप आहे, पण अखंड कुठे? आणि अखंड गावात सुद्धा हृदयामध्ये प्रेम पाझर, प्रेमभाव कुठे? सप्त्याचा. हो, उचंबळून वाहत नाही. गाव प्रसन्न. आता मी गावात आलो असं प्रसन्न वाटलं आज जसं वाटतं का नाही? हो, कुठं घाण नसावी, गाव स्वच्छ व्हावं. पहिलं गाडगे बाबा ग्राम स्वच्छता गावात राबवावी. आमचं गाव स्वच्छ झालं पाहिजे, सगळ्यातून मुक्त झालं पाहिजे, दोषातून सुद्धा मुक्त व्हावं, दोष मुक्त हृदय सुद्धा व्हावं, गाव सोजवून व्हावं. याच्यासाठी काय करावं लागेल? त्याला चिंतन करावं लागेल. आता ही पोरं आहेत बघा, लय गोड आहेत. तुझं काय नाव? हा, इकडे जरा वरी आहे. त्या अख्या गावाचा निकाल होता इथे. असं पलीकडं माय. काय नाव तुझं? जरा पुढं सर. सार्थक नवनाथ काय? जरा पुढं सर. सार्थक दादा, खरं बोलायचं खोटं बोलायचं?
नाही हा खोटं बोलल्यावर पाप लागतं. काय लागतं? पाप. तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं बाळा? पोलीस. पोलीस. हा पोलीस ताईट उभारतात. नीट उभा आहे असं. ए पिल्लू पोलीस व्हायचंय. तू अभ्यासानं होशील का नशिबानी? अभ्यासानं. बरोबर आहे. हा खोटं बोलेन ना. अभ्यासानं अगन म्हणतय एवढा जीव आहे. ए खरं बोलाय ना. लय खास. ए पिल्लू मला सांग, आपली मम्मी मावशीला लय फोनवर बोलते जास्त का त्याला? ती मग कार्यक्रम फेल घालीन. तुझा आहे बरं. नको लईच कठीण काम आहे. तिथे तू इकडे आहे माय. तिथं कार्यक्रम झाला. विठाला बोलो हसून नाही, मी तुम्हाला दोन्ही बाजू सांगेन. या जीवनात तुम्ही जोपर्यंत बदल होत नाही, किती वर्ष झालं, अजून तरी कुणी एकदा तरी असा विचार केला का आपल्या जिल्ह्यामध्ये सावता महाराज आपलं गोरोबा काका जन्माला आले. या भागातले दैवत आहेत ते. मग त्यांचा जो आचार आहे तो आपल्याकडे कुठे आहे? त्यांचा जो भाव आहे ते आपल्याकडे आहे कुठं? नसावा का? आपण का विचार करत नाही तसा? आणि मी म्हणतो पुन्हा मला माझं गाव सुद्धा तेर झालं पाहिजे असं का वाटत नाही? हे गाव आहे ना, ह्या गावामध्ये सोजवळ भाव म्हणून सगळ्याला एक सुंदर आहे. आत्ता तर नाही बदलले तर कधीतरी एकदा बदलावं लागेल. पण त्याला वेळ निघून जाते. केस पांढरे होतात, डोळे जातात, कान जातात. डोळे तुझेत का गेले? कान तुझेत का गेले? हात तुझेत का थकले? गुडघे तुझेत का गेले? आणि नजर तुझी का गेली? याचं एकमेव कारण आहे, हे जाणार आहे. हा देहच जाणार आहे. आणि हे जाणार आहे ना, याला लोक माझं म्हणतात. आणि याला कधीच माझं म्हणू नका. जरा सावध व्हा. लोक अजून अहंकारी आहेत. घेवनिया छन माझे 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 घेवनिया छन माझे माझे घेवनिया छंद माझे माझे घेवनिया छंद माझे माझे मुक्त होता परी बळचा बध घेवनिया छन माझे माझे घेवनिया छन माझे माझे मुक्त होता परिवार घेवनिया छंद माझे माझे घेवनिया छंद माझे एक एक शब्द गोड आहेत बाबांचे. आपण सगळ्यांनी असं गोड गायलं पाहिजे का नाही? मग तो रस मिळतो. आणि बघा, ग्रामपंचायतमध्ये सदस्य चांगले लागतात, ग्रामसेवक चांगलं लागतं, गाव चांगलं लागतं, आणि मग पंचायतला ऊर्जा येते, एनर्जी येते. तालुक्याला आमदाराला सपोर्ट करणारी जशी जनता आहे तसं आमदार सुद्धा सपोर्ट करणारं पाहिजे. नाही तर आमच्याकडं आमदार आहेत, एकदा निवडून गेलं की 5 वर्षालाच येत आहे पुन्हा. मला परत एकदा द्या. अरे किती वर्ष द्या? आमचा जीव गेला तुला देऊ देऊ. आमचं इमानदार माणूस उभा राहिला तर 11,000 दिले. खऱ्याची माय मेली, खऱ्याला माय नाहीये. हा खरं अनाथ झालंय आणि भामट्याचा बाजार जास्त आहे. खरं सांगू साहेब, पक्ष म्हणून जर लोकांनी निवडणुकीला मतदान केलं तर ते चुकीचं आहे. ती माणूस म्हणून जर मतदान केलं तर चांगल्या माणसाला हे पक्षी सुद्धा तिकीट देतील. पण माणसं पक्ष म्हणून मतदान करतात म्हणून वाटोळं हो, काही उपयोग नाही. उगा आता तरी पहिलगाम हल्ला झाल्यापासून बरं झाले, निदान लोक सावध झाले. हा देश टिकला पाहिजे. तुम्ही कुठलेत, मी कुठला आहे, याच्यापेक्षा आपण सगळे भारतातलेत. इथं वाद आहे, सीमावाद आहे, इथं सीमावाद आहे, इथं माझं आहे, इथं माझं आहे. आणि भारतात एकच राहतात. या भारताचे राष्ट्रपती, या भारताचे पंतप्रधान एकच आहेत. राष्ट्र अनेक आहेत, मुख्यमंत्री अनेक आहेत, पण देश एक आहे. असू द्या, जग वेगळं आहे, जगाची भाषा वेगळी, पण सगळ्याच्या हृदयातला आत्माराम. त्याला अभंग आहे हरिपाठामध्ये. सर्वगटी राम देहा देई एक सर्वगटी राम देहा देई एक सूर्यप्रकाश
मन वयात दुर्गमान झाली मन हे एक हरी आत्मा जीवाची वयात दुर्गम वयात दुर्गमान झाली एक हरी आत्मा जीव शिव सम किंवा सर्व घटी राम देहादेही एक. आता लय गोड आहे. आता हा राम सगळेच आहे, प्राण्याचे तेच आहे, वनस्पतीचे तेच आहे, कारण सगळ्यातला जीव आहे. नसेल तर एक सुंदर उदाहरण आहे, तुम्हाला सगळ्याला पाठ आहे रामायण आहे की नाही. तुम्ही बाबर सगळे वानर दगड आणायचे आणि दगड तरायचे, बरोबर आहे. मग रामाला असं वाटलं यांच्या हातानं जर दगड तरतय तर आपण एकदा काय करावं, दगड टाकून बघावं. दगड एकदा दगड असं. मी यांना सोबत नेऊ का? एक म्हणजे चौपदार असं लागतं एनर्जी, नाही तर काय चौपदार असे उभा राहतात जसं पेरलेच झालंय त्याला. असं क्वालिटी पाहिजे. असं आल्यात माय या टाळ्या वाजव यांच्यासाठी. ते म्हणतात बया कडूला जीव घालून टाळ्या वाजवायला व्हायला. भांडे घासून आले असते, सुना असतील ना, काय करायचं. असू द्या असू द्या. तुम्ही रोज भांड्याची घाण काढता आई, रोज तुमच्याकडंच काम असं ना भांड्याची घाण घरातली, बरोबर आहे की नाही. आणि कपड्याचं मळ कोण काढतं? मग तुम्ही किती काम करतात? कपड्याचा मळ तुम्ही काढता, घरातली घाण तुम्ही काढता, कचरा तुम्ही काढता, आणि कपड्यातली मळ तुम्ही काढता, आणि भांड्याची घाण सुद्धा. आणि मनातली कुणी काढायची? जर तुम्ही हे आता देण्यात आलं यांच्या. अरे ते महत्वाची ना, ती घाण काढायला तर सप्त आहे. सप्त कशाला आहे? ही शुद्ध झालं पाहिजे. तुका म्हणे चित्त, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. येहोनी गोपाल राहे तेथे, येहोनी गोपाल राहे तेथे, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. गोपाल राहे तेथे, येहोनी गोपाल राहे तेथे, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. एकदा चित्त निर्मळ करायला पाहिजे. आता चित्त म्हणजे याचा अर्थ, आता आपल्याला रिमोट कंट्रोल आहे बरं का याच्यात, पण माणसाचं हे घाण आहे, हे इले अवघड आहे. याची भावनाच थोडी वेगळी, आणि याच्यातलं सगळं DTP आहे. हे म्हणजे कॅम्प्युटर आहे, इथं ब्रेन आहे ना, इथं सगळं हलतं, म्हणजे हे कॅम्प्युटरच आहे. इथून सगळं जजमेंट हलतं, मग त्याला म्हणतात इथं मन आहे. माणसं म्हणते ना त्याच्या मनात नाही, आहे का नाही. एखाद्या पोराला विचारलं काय झालं रे तू ना शाळेत जात, महामनात नाही. एखाद्याला विचार ना तुझ्याकडे ते पाहुणे आले ते बघा, पोरगी पाहायला आली ती, तूही पाहायला गेला तर काय आपल्या मनात, तुझ्या मनात काय. तो म्हणतोय फक्त आमच्या आईनं मामाला शब्द दिलाय तेवढा पुरा करायचा एकदा, आणि बायको आल्यावर म्हातारा हाणायचा आहे. एक पोरायला सगळ्याला विनंती करतो, जेवढे मोंड्याचा माल आहे त्यांना, मोंड्याचा म्हणजे इकरीचा माल आहे हा. 4 लाख 2 लाख 1 लाख 2 अंगठ्या. आता राहिलं नाही ते बी, आता नाही राहिलं. आता पोराची आई काय म्हणते माहिती, मा पप्या पिवळा करायचा आहे. तू तुझा पप्या पिवळा करच. एकदा तुझा पप्या पिवळा झाला की तू नक्कीच लाल होणार. आणि पहिल्याच वर्षी सून आल्यावर बाया दिंडीत जाते, त्यांना विचारा कसं काय, नको ग बाई चला दिंडीत आता. मग तू इतके दिवस काय भूकंपात गेलती का, तुला आता नाही. आणि मग दिंडीत उड्या हानी ती, तुळसच घेती, फुगड्याच खेळती, आणि आल्यावर म्हणते तोंडाला चवच नाही राहिली.
आणि बघा दिंडीत आल्यावर आणि सप्ताह झाल्यावर जर कोणी मांसाहार केला ते असं वाकडं होतं बघा पुन्हा. असं कधी करायचं नाही. एकदा वारी वारी, एकदा सप्ताह आणि एकदा दिंडी. आता या सप्त्यातून फळ काय मिळालं माहिती? सगळं गाव सोजवळ झालं पाहिजे, असं मोकळं. हो, कुणाचं घर अडवायचं नाही, कुणाची विहीर अडवायची नाही, बघा बरं का. कुणाचं शेतात जाणारं जनावर अडवायचं नाही, कुणाचं पायवाट अडवायची नाही, आणि सगळ्यांना मोकळ्या मनानं म्हणायचं बस या या. हो असू द्या. आता तुम्हाला मी खोटं बोलत नाही. आमच्याकडे एक काकरी आली, आमचे चुलत भाऊ आहे, त्यानं कापसाची काकरी अशी लावली इकडं. मी वारीत होतो, लागली. मला त्याचा फोन आला, ते म्हणजे काकडी तुझ्याकडे गेली, पण तू जर आला किंवा दादा जर आले तर तू काही इकडं म्हणजे मोडू नको बुवा. म्हणलं एका काकरीनं काही तुला लाख रुपये मिळणार आहेत का? त्याला काय होतंय, पुढच्या वर्षी माहिती आहे कोणी येईन. तो मला नाही मध्येच चिरे लावू म्हणलं, मग लावून टाक चिरे, मरू दे. आपण ती भानगड करायची नाही. सगळ्यात महत्वाची भानगड बंद केली का जीवन सोजवळ. मी म्हणतो वादच नाही ठेवायचा. तुमचं काय मत आहे महिला मंडळ? पुरुषांना सांगतो, आपल्या मामाशी आपला वाद कोणामुळे लागला? आपला भाऊ आपल्यासोबत शाळेत होता, वही कमी पडली त्यानं दिली, पेन कमी पडला तरी त्यानं दिला, आणि सगळं दिलं त्यानं, सपोर्ट केला. एक दिवस पोरानं मारलं, त्यानं पोरगं उचलू आपटीलं का नाही? त्यानं इतकं सांभाळलं कुणाला? आपल्याला. आणि आपला भाऊ आपल्याला बोलायचं बंद झाला कवा? आता लय खास आहे बरं महिला मंडळ. तुमच्यामुळं लय खास झालं. तुम्ही आल्यापासून आमची आई आम्हाला बोलायची बंद झाली, आमची बहीण आमच्या घरी यायची बंद झाली, आमचा भाऊ आम्हाला लहानपणापासून बोलणारा, सपोर्ट करणारा, पण तुमच्यामुळं हे लय खास काम झालं. हा, तुम्ही तुमचा भाऊ सोडला नाही, पण आमच्याला बोलायचं तुम्ही बंद केलं. तुम्ही तुमची बहीण सोडली नाही, पण आमच्याला बोलायचं बंद केलं. आणि तुम्ही तुमचे आईवडील रोज येतात तुमच्याकडे, पण आमची यायची बंद झाली. किती तुम्ही लक्ष्मी आहे. बाया म्हणतात आमच्या लक्ष्मी सून. आता एक तर बाई म्हणत होती आमच्या सुनासारखी अख्ख्या गावात सून नाही, पण तुझी प्लॅस्टिकची का? अरे सून म्हणजे सुनच प्लॅस्टिकची का? आता तुम्ही इथून पुढे एक सावध व्हा बरं. कवा मी म्हणतो मी आता इकडे कीर्तनाला आहे, आमचा सासरा आमच्या घरी आलाय, काय गरज आहे का त्या डांगराने यायची? लय कुटाना काही गरज आहे का? आणि तू पोरगी दिली ना, गप मर, आता परत येऊ नको. काय गरज आहे? त्या पोरगी एकदा दिली का दिली, हे डंगर फोन करीत आहेत, काय केली भाजी, खेकडं केलेत म्हणली ती. तुला काय येड लागलं का काय? खाऊ दे ना तिला सुखाचं. ह्या पुरीच्या आया फोन करू पुरीला डोकं मॅड करायला. आणि तुम्ही मला खरं सांगा, मी खोटं बोलत नाही. ज्या घरी गेलात त्या घरी कल्याण करावं माणसाने, त्यांचंच कल्याण व्हावं. आमचे विठ्ठलपंत आहेत आणि रुक्माई माता आहे. गरीबाचं लेकरू आळंदीतलं आणि विठ्ठलपंतांना दिलं. विठ्ठलपंतांची इच्छा नव्हती ती त्यावेळेस, पण दिली. स्वप्न साक्षात्कार झाला आणि मिळाली पत्नी. 3 मुलं आणि 1 रत्न मुलगी झाली. काय वाईट झालं? काय वाईट झालं? एवढं सुंदर तिला मिळालं, किती भाग्यवान आहे. आणि एवढं मिळून सुद्धा मुलाला न बघता पतीसोबत आत्महत्या केली. असं कोण करतं का? असं कोण करतं? आमचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. शहाजी राजांना सांगितलं होतं तुम्हाला शिक्षा आहे. कशाची? मराठी भाषेत जायचं नाही. ते म्हणले कर्नाटकात राहीन, नाही जाणार मराठी भाषेत. पण छत्रपतींनी स्वतःची पत्नी आणि शिवबा पुण्यात पाठवले. असं रत्न पुण्यात आलं की पुण्यामध्ये कुत्रं सुद्धा राहत नव्हतं पहिलं. पुण्यात पहिले छत्रपती शिवाजी महाराज आले आणि आऊसाहेब आल्या. आऊसाहेबांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथं शनिवार वाड्यात मुक्काम केला. सकाळी लोक आले आणि लोकांनी सांगितलं राज इथं नका राहू, इथं गाढवाचं नांगर फिरलेलं आहे. ही भूमी वंश खंडन होतो म्हणून लोक त्या जमिनीवर येत नव्हते. छत्रपतींची मातोश्री म्हणजे विचार श्रीमंत होती. खरं सांगतो महिला मंडळ, या महाराष्ट्रामध्ये हे सगळं जे घडलंय ते कुणामुळं? काशी की कला जाती थी, मथुरा में जन्नत होती थी, अगर एक शिवाजी न होता तो सबकी सुन्नत होती थी. सुनतात झाली असती.
तुमच्या कपाळाचं कुंकू, यांच्या कपाळाचा गंध आणि आमच्या वारकऱ्याचा कपाळाचा अष्टगंध केवळ छत्रपती शिवाजी महाराजांना. एकच राजा इथे मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव. निश्चय करायचं. आता तुम्हाला सुद्धा सांगतो सर, 50 विहिरी दिल्या पाहिजे गावात द्याच्या. ज्याला मागन त्याला विहीर आली, पटपट पटपट आपलं गाव सोजवळ झालं पाहिजे. आता वड्याला पाणी येते, पाऊस काळ सुरू झाला आता. आता वड्यातलं पाणी जिरवायचं. आपलं ती योजना नाही, आपल्याकडे योजना दुसरी, एकमेकाला अडवा आणि एकमेकाची ती योजना बंद करा फक्त. तुम्ही चला सांगोल्याला बोर घेतलेत नदीमध्ये, वड्याला बोर घेतलेत आणि वड्याला आलेलं पाणी त्या बोरमध्ये जिरतं. त्या बोरमध्ये जिरलं की शेतीला पाणी प्रसन्न होतं. सगळ्या शेतामध्ये जी शिबीनं असे बांध टाकलेले आहेत, पोटभर पाणी. आज डाळिंबाची शेती आहे, आज द्राक्षाची शेती आहे. उत्तम शेतकरी प्रसन्न राहतो. आणि मी म्हणतो आपण का राहू नाही? आपण का कमी हो? लोकांची शेती बघा ना, 10 गाड्या कांदेत, 5 गाड्या कांदेत, कांद्याच्या चाळी आहेत, कांदे चाळतात महिला. रोज नवीन आहे, रोज पीक नवीन. आपलं तेच गेल्या वर्षीच्या मिरच्या आतापर्यंत खायच्या. गडी म्हणतो काय नाही, वर्षभर पुरण तेवढं झालंय. आणि पुरीचं लग्न आलं का 1 एकर इकीन. कवर इकितो तू? असा आळशी कशाला बनला? माझ्या डोक्यात आहे पोरो तुम्ही बैठे बैठे सावधान. नापास होणाराची संगत असावं का पास होणाराची? अभ्यास करणाराची संगत असावा का अभ्यास न करणाराची? घर मोडणाराची संगत असावा का घर जोडणाराची? काच फोडणाराची संगत असावा का खिडक्या बसवणाराची? खिडक्या बसवणाराची. नोकरीला लागणाराची संगत असावा का नापास होणाराची? लागणाराची. बरोबर आहे. वीर खाणाराची संगत असावा का गाडणाराची? खाणाराची. जमीन विकणाराची संगत असावा का घेणाराची? घेणाराची. हो लय गोड आहे. आता दगड मारणारीची संगत असावा का खूर फिरणाची? काही बाया आडमुठ्या मेंदूचे आहेत. एखादी बाई जर मालकीनी सोबत पुढे चालली तर मागून खडे हाणत्यात, आणि ज्या ज्या खडे हाणत्यात त्या अशा वाकड्या होत्यात. पुन्हा मी नाही बोलत, त्याला अभंग आहे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, ऐसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, ऐसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. हो केले कर्म झाले त्याची भोगावे, उपजले मेले ऐसे किती केलं कर्म झाले गोड काम आहे हे. 2000 रुपये रोजाचा गडी बा. तुम्ही म्हणता काय आग लावाय आले का काय बा? क्वालिटीला किंमतच आहे महाराज. हे असं कसं काय जमन? क्वालिटीला किंमत आहे. आपला मुद्दा चालला होता तिथपर्यंत आलतो, आता जरा मागे जाऊ. आपला मुद्दा असा आलता अहो ते हे बघा बाबा, खरं सांगा यांना नशीबच लागते. आता हे पोरायचे दिवस लय खास आहे. पहिलं महाराज हे डबल पकवाजाला माईक घेऊ देत नव्हते लोक. हे डोकीला मी राहिलेलो आहे पकवाज. 7 दिवस होतो मी, 400 रुपये मिळाले मला 7 दिवसाची. हो तेवढे 400 घेऊनच मी लातूरला गेलो. आणि मला ध्यानात नाही, जजमेंट नाही. 3 वाजताची इष्टीत बसलो, आळंदीला जायचे. तिथं 3ला उतरलो, 12 तास लागले.
3ला उतरल्यावर रिक्षावाल्याला म्हणलं मला आळंदीला जायचे. ते म्हणलं मी नेतो. त्यानं 1 रुपये घेतले तिथं न्यायचे. मी नुसतं असं पाहायचं त्याच्याकडे. तिथं गेल्यावर कोणीच मला 3 दिवस मठातच घेतलं नाही अवतार पाहून. आणि घेतलं एकानं मठात तर घेतलं, पण पुन्हा मला कुठंच हरिपाठाला पाठवित नव्हतं गुरुजी. ती म्हणलं गुरुजी मला का नाही पाठवितो. ती म्हणले तुला पाहिल्यावर लोक न्यायला येत नाहीत. मग मी फक्त इस्त्री करायला आपलं कामच. आणि आपण सगळ्यांना विनंती करतो, मी काही 12वीच्या पुढे गेलो नाही. 12वी बस स्टॉप. मला पुढं नाही शिकता आलं. पण मी माझा गुरु असा केला की BSc BEd आहे. मी नाही शिकलो, मी 12वी शिकलो, पण माझे गुरुजी आहेत ना BSc BEd आहेत. कोण? इंदुरीकर. असं कळलं का नाही? आता आलं द्या ना त्यांच्या बया. अशी संगतीत विचार श्रीमंत पाहिजे, अशी उंच. उगच काय. आणि तुम्हाला उत्तर सांगतो, लय गोड आहे. जरा तुम्हाला महाभारतात नेतो. मला सांगायचं राहून गेलं. रामायणातलं आपला इथपर्यंत प्रसंग आलता की त्या लोकांच्या हातानं दगड धरायचे. म्हणून रामाने काय केलं? दगड टाकायचा प्रयत्न केला. आणि टाकला दगड. कुणी टाकला? रामानं. आणि टाकलेला दगड बुडला. काय झालं? बुडला. आता बुडल्यावर काय म्हणले माहिती का बाकीचे? वा वा वा, दगड बुडला. मग राम म्हणले कोणी पाहिलंय का बघाव. असं पाहिलं माग तर मारुतराय उभाच होते. जय हरी. ते म्हणले तुम्ही कवा? म्हणले पहिल्या दगडाला. ते म्हणले कस काय? मारुतरायनं उत्तर दिलं. तिला खास आहे. महिला टाळ्याच वाजायच. तुम्ही उत्तर काय दिले मारुतरायनं माहिती? रामा तुम्ही ज्याला सोडलं ती बुडन नाही तर काय होईल? तुम्ही ज्याला सोडलं ते बुडणारच ना. आता लोक म्हणले असं, तुम्ही ज्याला सोडलं ना, ज्यानं रामानं ज्याला सोडलं ना ते बुडणार. म्हणून राम कधी सोडायचं नाही सोडू शकत राम. आणि ज्यानं रामाला सोडलं ते बुडले नाही तर काय झालं? मग तुम्हाला उत्तर आहे का? रामानं नेता नाही काय? राजे नेले होते का? संपत्तीवान नेले का? धनवान नेले का? नाही, नुसती वंचित आघाडी होती. इकडे जर टच होत वंचितचं म्हणलं की वंचित म्हणजे कळलं का नाही? ज्याला कुणीच नाही. सुग्रीवाला कुणी नव्हतं. सुग्रीवाला भाऊ मारायला धावला. सुग्रीवाची पत्नी राज्य हडप केलं आणि सुग्रीव वंचित नाही झालं. ह्याला म्हणायचं वंचित. जे कधीच कुठं नाहीत, आश्रयित नाहीत, त्यांना कोणी जीव घालीत नाही. ते सगळे वानर 18 पद्म होते आणि ते सगळे जंगलात राहायचे. ते कोण होते? आणि ते जे होते ते सोबत घेतले आणि ब्रह्मांडाचा, जगाचा मालक, हे सगळं राष्ट्र, हे सगळा देश, हे सगळं जग ज्याच्या ताब्यात होतं का तो रावण होता. आणि तो फक्त कुणी मारलं? इथून जाताना अशी टीम नेली की ती पंक्ती बसत नव्हत्या. तुम्हाला तरी सप्त्याला पंगत करावं लागते. राजा रामचंद्राच्या काळामध्ये रामानं एक तरी पंगत घातली का हे सोबत असताना? रावण मारल्यावर घरी आल्यावर पंक्ती घातल्या, पण हे सोबत होते तर ए बस खाली. तुला घेऊन लागली का? तिथंच बस. कोणी काय म्हणलं तर म्हणायचं पाणी सांडलं होतं खालचं बघून. आता जागा बी वलीच आहे. उठायचं नाही असं. नाही मस्त बसायचं. मांडी घालून बसायचं असं पहिले. त्याच्या डोक्यात आलं ते मी इकडं बघितलं तर नाही मी लवकर उठतो म्हणून उठायचं नाही. तुला अर्जंट आहे का? जाय मग. अर्जंट असेल अर्जंट आहे त्याला अर्जंट जाऊ दे. दमान जाय, लांब जाय जरा. नाही तर महापूर इकडे यायला बसलाय. जे जायचं ते राहिलं दुसरंच गेलं बुवा. तू त्याला घेऊन निघालता का काय? असं वा लेकर लय खास आहे तो. ते कार्ट मला म्हणे येतो बाहेर तुला दाखवतो. मग आता असू द्या. आणि म्हणून मागतं सगळ्याला तो मला मुद्द्यावर आणायचं. मला आपलंच जीवन एकदा, राहायचं एकदा, याचं एकदा आणि जायचं सुद्धा एकदा. त्याला बघ ना, जन्म नाही रे जन्म नाही रे, जन्म नाही रे आणि जन्म नाही आणि तुका म्हणे माझी भात, तुका म्हणे माझी भात.
असलं की बरं वाटतं पण हे सुचत आणि वाजक बी खास आहे गोड. लग्न नसन झालं अजून. झालंय तरी एवढं. कमाल आहे बरं आहे वा. नाही लग्न झालेले माणूस असं बसतो असं, कारण त्याला ते घरी येऊन दाबून दिलं असतं. ए हसायचं नाही बरं का कोणाकडे बघून असं. ही कार्टे कोणी सांभाळते? ही पोर तुम्ही सांभाळता? वा, ही सगळं तुमचा माल आहे. काय कमाल आहे. हो, अशी लेकरं सांभाळायला सोपं नाही. ही सगळा खोडीचा माल आहे. कोण कोणाची नाकात बोट घालीत, कोण कोणाचं धोतर वडीत. आणि ही माल असा खराब आहे. आता इथं अभ्यास करीत नाही ती. आता ही तुमच्याकडे राहिलेत ना, नुसतं उड्या हाणतीन, एक अभ्यास करणार नाही. आणि पुन्हा घरी गेल्यावर काय म्हणणार, आमच्या गुरुजीलाच काही येत नाही. म्हणजे गुरुजीनं खाऊ पिऊ घालायचं. मी पोरं बिरं नाही सांभाळ. माझ्याकडे 9-10 पोरी आल्यात. आमची दिदी कीर्तन करते. ते म्हणलं दिदीला तूच तू बघ, ही कार्टे तू सांभाळ, आपल्याला काय डोक्याला ताण नाही. आणि ती पुरी 9-10 आल्यापासून माझ्या डोक्याचा बराच ताण कमी झालाय. आमची बायको लय बिजी झाली. तिला सुधरतच नाही. दिवसभर यांचा स्वयंपाकच करायचा. तिला होय करायची. आता बंद झाली. आता काय नाही. पण मला घरी गेल्यावर लय बरं वाटतं, कारण हे पुरी आहेत ना छोट्या छोट्या, लय गोडो असं घर भरून दिसतं असं मोकळं. आणि खरं तर घर भरून असले पाहिजे. पण तुम्हाला सगळ्याला विनंती करतो, इथून पुढं असं मजबूत पाहिजे. आपल्या गावात सुद्धा सुंदर वातावरण आहे. आपण लातूरची दिशा आहे ना इकडं. लातूरला आहे ना, भूकंप झाला ना, तिथं दुसरं घर नाहीये. डबल मजली, सिंगलच मजला आहे तिथं. दुसरा मजला नाही. आमचे मित्र राहतात तिथं. मला लई दिवसांनी जायचं होतं बघा. आम्ही गेलो तिथं बघाय. तिला आपलं ती किल्लारी सगळं बघितलं, पण तिथं एकच न मजली घर, दुसरं मजली नाही. मी पोरायला दाखवलं, मंडळीला एक तिथंच मुक्काम म्हणजे थांबलो. त्यांना म्हणलं तुम्ही थांबा, आम्ही आलो कीर्तनाहून. पोरं म्हणले आम्हाला यायचं. मग मंडळी ठुली गप्पा बिप्पा मारायला. पण तिथं संध्याकाळी आत्ताही वाजत आहे. भाडभाड भाडभाड वाजते आता. ते आमचं कीर्तन आवरलं, ते आरडायला लागलं, ते वाजायला. बाई नुसती उड्या हाणायची. आम्हाला फोन केला, म्हणले इथं तर भूकंप वाजत आहे. मी म्हणलं म्हणून तर तुला तिथं ठुलंय. भूकंपावारी जा उगा कुठं ना. एक करायचं इथून पुढं सगळ्यांना, गावकऱ्यांना विनंती करतो, पोरायला तरुण पोरायला सगळ्याला, मला गावासाठी काहीतरी करायचं. मला सुद्धा, मी गावासाठी बरंच काही माझ्या डोक्यात असतं. नवीन नवीन चेंज. आता आपल्या नदी जोड प्रकल्प पाहिजेच. थोडी छोटी छोटी बंधारे. पाणी जिरवलं. पाण्याचंच नुसतं नाही तर उत्तम शेती करत असताना सगळ्या शेतकऱ्याला लुटणारे भरपूर आहेत, शेतकऱ्याला खाणारे भरपूर आहेत. पण शेतकऱ्याची स्तुती करत असताना, शेतकऱ्याला सपोर्ट करताना कुठलं तरी नवीन दिलं पाहिजे. आमच्याकडे 60,000 रुपये महिन्याची नोकरी सोडली आणि त्याला 1.5 लाख रुपये पगार पडतो आता शेतीत राहून. आमचा एक पोरगा आहे सतीश म्हणून गोपाळे, इतका सुंदर आहे की त्याला आता 5,000 रुपये रोज पडतो दुधाचा. तुम्हाला शेजारी शहर आहे, काय कमी आहे. आणि म्हणून लोक बघा, दुधाचा बाजार कमी आहे पण तुपाचा बाजार जास्त आहे. पण तुपाचं दूध होतं का दुधाचं तूप होतं? हा, तूप व्हायला वेळ लागतं आणि तूप नक्कीच होतं. आणि तूप होण्यासाठी जर वेळ लागत असेल तर त्याला मंथनही करावं लागतं. आणि ह्याचे प्रकार आहेत. पहिलं दूध, नंतर दही, नंतर मग तूप म्हणत नाही तुम्ही कुठून आलेत, पण मी सोजवळ आहे. तूप शांत राहतं आणि तूप कडवल्यावर एकदा शांत झालं की पण त्याला कितीही कडवलं तर तो गडी पुन्हा काही नाही. एकदा शांत झालं पाहिजे. आणि हे सुद्धा तुपासारखं स्तब्ध व्हावं, शांत व्हावं. हे पोरायच्या बाबतीत नाही पण तुमच्या बाबतीत नक्कीच आहे. पोरायला राहू द्या, पोराय असे क्रांती पाहिजे. पोरं 100 गावातले असे तरुण पाहिजे, तगडे पाहिजे. आणि पोरायने एकता पाहिजे, पोरायची भिशी पाहिजे, पोरायने पैसे कमवले पाहिजे, उत्पन्न वाढलं पाहिजे. हे नको. बंगला कधी बांधला पाहिजे? 35लाच बंगला बांधला पाहिजे. 25 ते 35. 35च्या नंतर 15-20 वर्षे बंगल्यात आराम झोपलं पाहिजे. नाही तर काय उलट 60ला बंगला बांधला आणि 61ला वर्ष श्राद्ध आलं. झोपलाच नाही ना तू. वेळा बांधला बंगला. गाडी घ्यायची ना, बुलेट घ्यायची पोरो, असे टक्कन वाजला पाहिजे, फटकन आवाज आला पाहिजे. घ्यायचीच 2.5 लाखाची घ्यायची ना, 4 लाखाची घे, पण आपल्या स्वतःच्या कमाईवर.
हा घ्यायचीच त्याला काय लागत धनकून आपण आता माया मागून एक गाडी गेली ती आत्ता आंदोरमस कुठं आहे ना इकडं ती आत्ता गेली हो माया मागून गाडी स्कॉर्पिओ होती मोठी काळी काळ्या स्कॉर्पिओची जरा भीती वाटते आता ती धाराशिव मध्येच घुसली होती भीती वाटते हो मला एक सुंदर सांगू तुम्हाला मी माझ्या डोक्यात आलं काळी घ्यायची पण ह्या मागच्या प्रसंगापासून मी काळी नाही घेणार आणि मरेपर्यंत नाही घेणार मला बघितलं तरी भीती वाटते नको नको आपलं पांढरा कलर बरा आहे मला वाटत होतं काळी घ्यावा शेम टू शेम मॅचिंग जुळले असते पण ते गेलं बिघडलं काम आता तिच्या मागं नाव टाकलं होतं आता कसं वाटतंय आता काय वाटायचं पुढं आला त्याची गाडी हाशेगाव पशी आली पंक्चर झाली मला आता कसं वाटतंय तो मला नाव मोडा वाटतं कसं वाटतंय आता कधीतरी दिवस बदलत असतात जजमेंट बदलत असतं आणि कधीच पद्धत काही हीच राहत नसती राहत महाराज म्हणून रामायणामध्ये सुद्धा सुंदर उदाहरण आहे बाबा बरं का रामायणातले सगळेच महत्वाचे आहेत परत राम आले आणि भरत पाया पडायला गेलं आणि रामाचं दर्शन घेतलं आणि भरत पुढं निघालं सीतामाईचं दर्शन घेत असताना सीतामाईच्या पायावर मस्तक ठेवलं ते मस्तक सुद्धा कसं होतं आणि ते पाय सुद्धा कसे होते ते पाय होते जनकपुरीच्या कन्येचे जनकाच्या कन्येचे भूमीच्या कन्येचे पाय होते ते पाय पवित्र होते पण त्या पायावर मस्तक सुद्धा इतकं खास होतं की जी 14 वर्षे माझं नाही तर भावाचंच म्हणून चालत होतं असं भाव असावा पण तो राम मी खोटं बोलत नाही तुम्ही वाटलं तर सर्च करा मोबाईलला 2 सख्खे भाऊ 5,000 करोड रुपयाची प्रॉपर्टी दिल्लीमध्ये काही कमी नाही दोघाला पिस्तूल दोघाला अंगरक्षक आणि दोघाला प्रॉपर्टी मरणाची पण तो म्हणायचा मला ही फार्म हाऊस पाहिजे तो म्हणायचा मला हा माळा पाहिजे तो म्हणायचा मला हा माळा पाहिजे आणि दोघं बी एकाच मळ्याकडे जायचे आणि ही मला पाहिजे दोघाचा वाटात वाद सुरू झाला दोघांनी एकमेकाला मारायला सुरुवात केलं मारायचं तर पिस्तूल हातात घेतले एकमेकाला गोळीच झाडणार पण पलीकडल्या अंगरक्षकानं ह्याला गोळी झाडली आणि ह्याच्या अंगरक्षकानं त्याला गोळी झाडली दोघं भाऊ खाली पडले अंगरक्षक राहिले आणि दोघाचे प्रेत पडले होते त्या प्रेताकडे बघून असं वाटत होतं ह्यांना जर रामायण ऐकलं असतं तर दोघंही जिवंत असते मरून गेले नसते मरून नसते गेले मला पण कधी सुद्धा इथून पुढे भावाभावाला विनंती करतो काही नाही हो आता मला वाटत नाही माझा भाऊ वेगळा आहे मला वाटत नाही माझी बहीण वेगळी मला वाटत नाही माझे मायबापात मी राहतो मला वाटतं हे महत्वाचं आहे आणि पंढरपूरचे पांडुरंग आपल्या घरात आहेत मी पंढरपूरचा पांडुरंग माझ्या वडिलात पाहतो पंढरपूरची रुक्माई माता आमच्या आईत पाहतो आणि तुळजापूरची देवी बायकोत पाहतो ती येरमाळ्याची का तुळजापूरची का सटवाई का मरियाई नाही ती देवीचा अवतार आहे ते बिघडल्यावर कळती चामुंडा आहे का काली का का महाकाली बॉस ती विकला अकरा तुम्ही म्हणताना लईच अवघड झाला मी खोटं बोलत नाही हो आता ही जुने माणसं सांगतील दादा तुमच्या काळामध्ये बातम्या ऐकायला कशा नाही ऐकायचे तुम्ही रेडिओवर आणि लग्नात रेडिओ दान करायचे बरेच वर्षे मला सुद्धा ठरला होता रेडिओ पण मला सायकल रेडिओ द्यायचे हो घड्याळ मला घड्याळ रेडिओ ठरला पण त्यांची परिस्थिती नसल्यामुळे घड्याळ दिली आणि रेडिओ दिला नाही पण त्यांचा एक रेडिओ आल्यापासून मी दुसरा मागितला नाही बरं तो आल्याला रेडिओ 25 वर्ष झालं बंद नाही हो 24 तास वाजतो वाय 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 कंच्या कंपनीचा काय कळत नाही त्याला शेलची गरज नाही त्याला चार्जिंगची गरज नाही हो कवाही गेलं की वाय 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 मला त्या दिवशी पाहुणं म्हणत होतं त्या रेडिओचं काय करायचं नका नका म्हणलं जो आलाय त्यानं डोकं उठविलंय आणि म्हणून सगळ्याला विनंती करतो हे नरदे एकदाच आता देवळातल्या देवाला वाटतं मी इकडे यावं त्याला इथं येता येत नाही देव बाबा तिकडे बसले येता येतं का देवाला इथं येता येत नाही आणि याला किती आनंद घेता येतो नाचू कीर्तनचे रंगी नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे ज्ञानदीप लावू दे नाचू कीर्तनाचे ज्ञानदीप लावू दे ज्ञानदीप लावू दे
अरे नाचू कीर्तनाचे अंगी नाचू कीर्तनाचे अंगी नाचू कीर्तनाचे रंग जाल दीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंग जाल दीप लावू जाल दीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंग नाचू कीर्तनाचे रंग नाचू कीर्तनाचे हो नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी तुमचं चोपदार लय खास आहे बा. गुरुजींचा गोड आवाज आहे. आमचे दैवत आहेत बरं का ते, सुंदर आणि गोड. तुमचं गाव इथं शेजारी का? चौसाळा? नाही मला माहिती आहे, पण ते तुम्ही लय गोड काम आहे तुमचं, बरं आहे. आणि हे बाबा गावातले आहेत? आई आहे का? नाही मंडळी मंडळी आणि मग मी काय विचारलं होतं आधी? आई म्हणजे माझी. यांच्या काय मनात दुसरंच आहे का काय काय ना बाबा. असं ते किती नटत आहेत जीवाला बघा ना. आता काय असं ते गोड काम आहे. आल्यात का इथं मंडळी? आल्या असतील, काय माहिती, आल्या असतील. ते घरी गेल्यावर पण त्यानं अजिबात हालायचं नाही तुम्ही मग आख्या गात. पण असं क्वालिटी काम आहे आणि ही गरज आहे. गुरुजी तुम्हाला सांग का, हे नदी तुम्ही कामाला लावला असं सगळ्यांनी. माझं एक वैयक्तिक मत आहे, सरपंचांनी एकदा बरं का, सरपंचांनी सुद्धा 5-25 वर्ष 35 वर्ष गेले की सरपंचांनी सुद्धा पुढं प्रबोधन केलं पाहिजे, म्हणजे पुढं अनुभव सांगितला पाहिजे. म्हणजे माझं असं मत आहे, रिटायर मास्तरनी कीर्तन केलं पाहिजे, रिटायर मिलिटरीवाल्यानं कीर्तन केलं पाहिजे, रिटायर ग्रामसेवकनं कीर्तन केलं पाहिजे, रिटायर आमदारानं सुद्धा काय केलं पाहिजे, म्हणजे प्रबोधन केलं पाहिजे. लोकांना प्रबोधन करण्यासाठी हे माणसं पण महत्वाची, कारण हे अनुभव सांगतील लोकांना. शेतकऱ्यानं सुद्धा आता वय झालंय, केस पिकलेत, अनुभव सांगितला पाहिजे लोकांना. म्हणजे बोलकं झालं पाहिजे, रोज नवीन लोकांना दिलं पाहिजे. म्हणजे पदवीधर लोकांनी जर दिलं, कलेक्टर आहेत, जिल्ह्याचं वातावरण कळतं, रोज नवीन दिलं पाहिजे. आणि का द्यायचं, तुम्ही पदवीधर आहेत आणि मग ती लोकांना लाभतं. आता भास्करराव पेरे पाटील तुमच्याकडे आले होते. पेरे पाटलांनी पहिलं यांचं काम चांगलं केलं. दळण ग्रामपंचायत, कुरवाड्या ग्रामपंचायत, पापण्या चटणी मिरची सहित ग्रामपंचायत, आणि सगळं ग्रामपंचायत देते, पण 100% कर भरून घेते. ते काय, तुम्ही संभाजीनगरच्या शेजारी तर तुम्ही कमच्या शेजारीत, पण 100% कर भरला पाहिजे. आता आपल्या डोक्यात काय असतंय, पैसे कमी गेले पाहिजे, लाईट भरपूर मिळाली पाहिजे, आकडा बघितला नाही पाहिजे, लाईट 24 तास वापरली पाहिजे आणि बिल नाही आलं पाहिजे. अजिबात नाही. हो, ही अशी कसं जमन? सगळ्या महिलाचं डोक्यात असतंय, माझ्या जावाच्या पोरापेक्षा माझ्या पोराचं लग्न आधी झालं पाहिजे आणि जावाचं माझ्याकडं असं बघत राहिलं पाहिजे. आणि सगळ्याला विनंती करतो महिलाला, इथून पुढं जावाशीचं बोलत जा. अरे मी बोलू नाही महाराज, 99% महिला आहेत सख्या जावाशी बोलत नाहीत, अशा पाहत. काय उपयोग आहे? अरे सख्या जावाशी बोलत नसतील ना, तर सोमवार नको धरू. नाही तू आमुष्या धर, ती बी मागची गेलेली गटर आमुष्या. अरे जावाला बोलायचं नाही. आता मी गावठी गप्पा म्हणून सांगतो, तुमच्या देण्यात येईल. माझ्या तुम्ही आई आहेत, ताई आहेत, खरं सांगा, तुम्हाला तुमची आई म्हणली का? म्हणली का तुमची आई तुम्हाला की तुझ्या बापान तुझ्यासाठी 2 एकर घेतली? म्हणली का महिला मंडळ? म्हणली कधी? बरं तुमची कुणी, माझी मंडळी असन, माझी आई अस, बहीण असन, म्हणली कधी? बरं तुम्हाला म्हणली आई तुझ्या बापान तुझ्यासाठी कळमला फ्लॅट घेतलाय, म्हणली? मग तुम्हाला काय दिलं आईनं माहिती? आईनं बापानं तुम्हाला लय फसवलं.
तुम्हाला काय दिलं? लाटणं दिलं, पळपट दिलं, डबे दिली, हे की नाही? हा, 2-4 दिवसाचं खायचं दिलं, एक फ्रीज दिलं, हो, एखादं कपाट दिलं, त्याचा गेल्यावर काच फुटला टॅम्पूत भरताना. 6 लाख रुपयाचं मटेरियल दिलं आणि तुम्हाला वाटं लावलं आणि आयुष्यभर तुम्ही म्हणले माया बापाने दिले, माया बापाने दिले, माझ्या आईनं दिले, माझ्या मावशीने दिले. महिला मंडळ, अरे 6 लाखाचे भांडे ठोयाला हे घर तर आमच्या बापानं दिले. हे घर तर कोणी दिलं? आमच्या बापाने दिले. तुमचे डबे ठोयाला फळी आमच्या बापाची नाही आहे का? मन महिला मंडळी, इथून पुढे खरं सांगा, तुम्हाला आल्या आल्या सासू काय म्हणली माहिती? सुनबाई, काही काळजी करू नको, मी सगळं तुझ्यासाठी घेतलंय. माझ्या जावाकडं आंब्याचे भांडे होते, पितळाचे होते, तुला नव्हते म्हणून मी आयुष्यभर काम केलं, पण तुला काय घेतले? भांडे. वरचं तुकडं तुझ्या सासऱ्याने तुमच्यासाठी घेतले. पाईपलाईन करून विहीर, मोटर सगळं तुझ्या सासऱ्याचं घेतलं का नाही? आणि एवढं ज्यानं केलं, खरं सांगा महिला मंडळ, तुम्ही ज्यांना एवढा अट्टास केला, आज तुम्ही त्यांनाच बोलायच्या बंद झाल्यात. बरोबर आहे? 99% सुना सासूला बोलत नाहीत, सासूला 5 सुद्धा नाहीत. आणि तिने हाडाचे काढं केले, नेत्राचा दिवा केला, आयुष्यभर झिजली, रक्ताचं पाणी केलं, दूध पाजलं तुझ्या पप्याच्या बापाला, आणि तू म्हणते मा पप्याचा बाप आहे. तो का वड्याला सापडला का पप्याचा बाप तुला? तो आणला कुठून? तुला नंतर कळलं पप्याचा बाप आहे. तो काय खोडीचा होता तुला माहित असतं तर तो आली सुद्धा नसती. तो शाळेतून पळून यायचा तरी त्याला फटकून काढायची. आई म्हणून आमची आई आहे ना, म्हणून कधी बी सासूचा सांभाळ करा. हे अंगरकीन चतुर्थी धरी जाऊ नका. हे आता पुढं लक्ष्मी आल्या, तुम्ही बसवी द्या ना तुम्ही लक्ष्मी. हो, लक्ष्मी बसविण्यापेक्षा महिला मंडळ बसू नका, माझं मत नाही. मी 17-18 वर्ष झालं बसवीत नाही लक्ष्म्या. माझ्या घरी एकच लक्ष्मी, माझी आई. बास, आणलंय झालं तर आम्हाला बहीण आहे, आमची मंडळी आहे, आमची मुलगी आहे, आमच्या घरात 4-4 लक्ष्मी आहेत. आमच्या घरामध्ये भरलंय, आमची भावजाई आमची लक्ष्मी आहे. आम्हाला काय करायचं बाकीच्या लक्ष्मीला? ते मुखवटे आम्ही बसवीत नाहीत. नाही, आमची मावस सासू मला म्हणली होती, मी तुमच्याकडे लक्ष्मी बसवा येते, लक्ष्मी घेऊन. मी म्हणलं तू तिकडं उलत, आमच्याकडे येऊ नको, खप तिकडं देऊन. आमची एकच लक्ष्मी. हा, आणि आमच्या घरात लक्ष्मी आहेत ना, आमची मुलगी आहे, आमची आई आहे, आमची पत्नी आहे. आणि अशा लक्ष्मी असल्यावर काय करायचं? म्हटलं तुम्हाला सांगतो, ह्या वर्षी लक्ष्मीला, लक्ष्मीच्या मध्ये अंतर ठेवा, सासू मध्ये बसवा, 4 दिवस म्हातारी पूजा, 5व्या दिवशी उचला, धनेगावच्या तळ्यात न्या, भिंतीवर आणि अरे काय चाललंय? अरे आपली आई आहे. कोण आहे आपली आई आहे ते? आणि काय कळत नाही, सोन्यासारखे माणसे एवढंच. आणि तुम्हाला मी खोटं बोलत नाही महाराज. छत्रपती शंभूराजांना बहीण होती, तिचं नाव होतं रानूबाई. ज्ञानोबरायला बहीण होती, तिचं नाव होतं मुक्ताबाई. गंगाखेडची कन्या आहे, तिचं नाव होतं जनाबाई. अशा महाराण्या. आणि दिंडी निघाली आणि दिंडीचे भजन वाजायला लागलं, भजनाचा आनंद ऐकू आला. आणि असाच झाडायलेली झाडू टाकून जी दिंडीत गेली, तिचं नाव सखूबाई. आणि जनी म्हणे नामदेवा बोला अभंग. मग ह्या माऊल्यांनी किती गोड काम केलं. मग तुम्ही त्याच आहेत, तुम्ही देवी आहात. तुम्ही तुमच्या मूळ स्वरूपाला विसरूच नका. मी आदिशक्ती आहे, मी मूळ आहे, आणि आपल्या सगळ्यांची उत्पत्ती यांच्यापासून आहे. म्हणजे हे ईश्वरी आहेत आपल्यासाठी, हे देवी आहेत. हे घरातला आनंद आहे, घरातलं सुख आहे, घरातलं समाधान आहे. आणि ज्या घरात स्त्रीच नाही त्या घरात समाधान नाही. नाही, स्त्री म्हणजे रत्न आहे घरातलं, प्रेमळ भाव आहे. आणि देवाला असं डायरेक्ट येता येत नव्हतं, म्हणून ताई तुमच्यामुळं देव आलाय, तुमच्या रूपानं देव घरात आला. आणि हे सगळं तुमच्यामुळे. पण तुम्ही स्वतःला मूळ स्वरूपाला विसरू नका, तुम्हीच देव आहात. म्हणून तर हे लोकीचा देह अभंगाचं पहिलं चरण. यह लोकीचा हा देह, यह लोकीचा हा देह, यह लोकीचा हा देह, यह लोकीचा देह, इह लोकीचा
गोड काम आहे, पोट भरून जाते. अशा भजनानं पण पोट भरलं पाहिजे. भरतं पोट. आम्हाला जर टेन्शन आलं तर एक गवळण म्हणली का टेन्शन जातं. तुमचं काय मत आहे? शेपटी नाही घ्यायची त्याला. एक गवळणी टेन्शन जातं असं मस्त पैकी. आता तर नवीन, आता तर गवळणच आली हो. दिंडीनच गवळण दिली पालखीनं. आता हे कुणी उठलं की रडू नको बाळा. आणि दुसरं एक आलंय आता, रस प्यायलाय म्हणलं मा. अरे काय दुसरं काही नाहीच. शेजारला रस आता चहा प्यायलाय मग आता काय सांगा काय निघालंय काय नाही. याच्यापेक्षा काय झालं माहिती का, हे नवीन नवीन निघत चाललंय. पण एक नक्कीच आहे, आता पिंगळा बंद झाला हे आलंय रस प्यायलाय ग माय. नाही पिंगळ्यानं चांगला माल कमीला मस्त. अख्खा महाराष्ट्र धुवून खाल्ला. थोडे त्याच्या अगोदर आई माझी होती त्याच्यावर चाललं थोडं. आता रस प्यायलाय ग माय. आता पुन्हा काय दूध प्यायलाय ग माय. आणि थोडे दिवसांनी रक्तच पितीन. बाकीचं काय रक्त शोषण करणारे लोक कमी नाही माणूस. चला तुम्हाला पुढं जाऊन सांगतो. पोरावर सांगतो तुम्हाला, पोरायला सगळ्याला ऐका बरं का तरुण मंडळी. कलाम साहेब म्हणजे आपल्या देशाचे राष्ट्रपती, शास्त्रज्ञ. आणि नासा इथं आणला त्यांना. काय आणला? नासा याचा अर्थ आहे का सॅटेलाइट. वर गेलं खाली आलं. आपल्या भारताला कोणापुढे नतमस्तक व्हायची गरज नाही असं टॅलेंट व्यक्तिमत्व आपल्या भारतात तयार झालं. असं सो कर्तृत्वान सोजवळ. एक दिवस त्यांचीच इच्छा झाली, ताई मला दागिने देशील का ग तू? ताई म्हटली का देऊ राजा दागिने? मला तिकीटाला पैसे नाहीत ग. कुठं जायचं राजा? मला पायलट व्हायचे. मी परीक्षा दिली आणि मला बघायला जायचे. परीक्षा देण्यासाठी ज्यावेळेस बहिणीचे दागिने मोडून गेलेत ती वय कमी आहे. पण बहिणीचे दागिने मोडल्यामुळे ज्या वाटानं गेले तिथं नक्कीच आनंदाची वाट आहे म्हणून गेले. परीक्षा दिली, योगायोगानं दागिने गेलेले आणि नापास झाले. पायलट नाही होता आलं. माघारी निघल्यावर विचार केला बहिणीचे दागिने कशाने देऊ, कोणाला तोंड दाखवू. मग गंगेच्या तीरावर गेले. उडी मारायची. उडी मारणार एवढ्यात शिवानंद नावाचे स्वामी होते. त्यांना बघितलं, अरे काय करतो रे? उडी मारणार आहे बाबा. का मारणार आहे उडी? बहिणीचे दागिने मोडून आलो होतं, पायलट व्हायचं होतं. इच्छा होती पायलट होईल, नाही होता येत. चाललो माघारी आता माझ्या गावाला. मग म्हटलं एक कर, उडी नको मारू, थांब मी तुला पैसे देतो, तुझे दागिन्याचे पैसे देतो. तुला रात्रभर मुक्काम कर, सकाळी इथून निघून जाय. आणि जेवण घातलं, रात्री मुक्काम केला आणि सकाळी पाया पडलं, पैसे हातात दिले तिकिटाला आणि निघाले पुढं. पण एक ध्यानात आलं, ज्या ऋषीने एवढं सगळं मला दिलं ते संत तर नसावेत. मन मागं वळून पाहिलं आणि विचारलं एकदा, सांगा ना बाबा मी नापास का झालो? त्या बाबाच्या मुखातून शब्द लय गोड आले, नक्कीच पुढं तू काहीतरी होणार आहेस म्हणून तर नापास झालास. तुला पुढं काहीतरी व्हायचंय आणि मग पुढं जे झाले ते भारताचं स्वागतच करावं, भारताचं स्वागत करावं. इतकं टॅलेंट झालं म्हणून अब्दुलजी कलाम साहेब भारतात राहूनही होतात. म्हणून इथून पुढं पोरायला विनंती करतो, आज नापास झालं काळजी करू नको, उद्या नक्की काहीतरी होणार.
आज बायको नाही मिळाली, थोडे दिवस थांब. पाहुणे म्हणले जमत नाही, शिर सलामत पगडी पाच्यास. नाही झालं, एक झोपडी गांजेचे झाड, कमंडलू अलग निरंजन. त्याला काय लागत, कैलासकराच्या चिलिंबऱ्या होता. असं नाही, घाबरायचं नाही. त्याला काय होतं, आता लोकांचे कसं आहे, मला टेन्शन आलं, काय टेन्शन बिन्शन येऊ द्यायचं नाही. त्याला काय होतं, आणि पोरायला विनंती करतो इथून पुढं, आपल्या मतानुसार कधीच घडत नसतं. आपल्याला आता हे सगळ्यांना वाटतं. आता कुणाला काय, आता तुम्ही आता एवढे जुन्या जुन्या माझ्या आई आहेत, त्या सुद्धा म्हणतात माझ्या नशिबाला नवरा चांगला नाही, म्हणते का नाही कवा, पण तू झाल्यावर आता राहिलंय काय. तरी म्हातारी म्हणते यांना तुझ्या आज याला कवडीची अक्कल नाही, उगा मी म्हणून राहिले. मग नातू जर म्हणला तू उलथली असती तर बाबांनी दुसरी आणली असती बाई. उगा कुठं नाही, कोण कुणाला वाटतं, सगळ्याला सगळं परिपूर्ण तर भेटत नाही. देवाला वाटतं इथं यावं. कोण देव, आता उत्तर आहे का, द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा. पांडवा रे द्वारकेचा देव माने व्यासपीठ खुला, ज्ञानदेव माने व्यासपीठ खुला. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. तुम्ही त्या अभंगाचं लय गोड वातावरण करतात बरं का तयार गुरुजी. असं दोन मला जी टॉकीज करायचे मन मंदिरात, तुम्ही केलं असतं पण एवढे अर्जंट होणार नाही, नाही तुम्हाला पुढच्या वर्षी चान्स आहे. सरपंच साहेब तुम्ही एकदा गावासाठी मन मंदिरा करा. तुम्हाला इथे एखादा हॉल असेल, नसलं तर आणि जमलं तर तुम्ही 2-3 दिवसात आता होऊ शकत नाही, तुमचं सप्ताह चालू आहे त्याच्यामुळं. आपण ती जजमेंट खरं तर लय गोड आहे, आणि तुम्ही असं जर सुंदर जमलं तर आपण बघू परवा. आता माझ्या डोक्यात आले, मला आई वडिलांचा जिवंतपणे वाढदिवस करायचा आहे. हा करायचं आहे, आणि ते केलाच पाहिजे त्यांच्या डोळ्यात देखून. ते मरून गेल्यावर काय करण्यात माझ्या गावाला बुंदी खाऊ घालायची. अख्खं गाव खातं बुंदी. सखा पाटील गेले खा बुंदी. सखा पाटील यांची देखत उपाशी मिळाला, भाकर नाही मिळाली त्याला, आणि अख्खं गाव बुंदी खातं. म्हणून तर लोक 13व्याचं 10व्याचं खाती नाही, नको म्हातारा यायला परत. अरे त्याला जिवंतपणे, आपल्या डोक्यात ते नाही, जिवंतपणे आईला चांगलं सुंदर लुगडं घ्यायचं, वडिलाला कपडे घ्यायचे, सगळे नातेसंबंध बोलवायचे, प्रत्येकाला साड्या द्यायच्या, प्रत्येकाला कपडे घ्यायचे. असा मोकळा सोहळा करायचा मोठा. कशामुळं करायचा, का डोळ्या देखत करा, कारण परत सोहळा होणार नाही, आणि जो होईन ते बघायला ते नाहीत राहणार. त्याच्यासाठी जिवंतपणे करायचा वाढदिवस. म्हाताऱ्या माणसाचा करायचा, पोरायचे नाही करायचे ह्यांचे वाढदिवस. एक पोरग रडत होतं, आजी म्हणली का रडतो ना, तुम्हाला मला संडासला जायचं भीती वाटते. म्हणजे मग रडायची काय गरज आहे, तुम्हाला लाईटच नाही गावात. म्हातारीने त्याला मेणबत्ती पिटून दिली, म्हणली जा. त्यानं अशी मेणबत्ती हातात धरली, दमान चाललं. त्याचे 2-3 मित्र आले, त्यांना वाटलं याचा वाढदिवस आहे. ते चौकून उभा राहिले, मोठ्यानं आरडले हॅपी बर्थडे टू यू. ही होती ती मेणबत्ती इजली, ती लागलं बोंबलायला परत. का म्हणे इजवली, ते म्हणले आम्हाला वाटलं तुम्हाला वाढदिवस आहे, तो मला मग केक खाऊन जा थांबा. लोक पोरं जीव काढू काढू पळायचे, नको नको म्हणले, तुझा केकही नको. पोर आहे माणूस ते, यांचे काय वाढदिवस करायचे, वाढदिवस यांचा करायचा जे जाणार आहे त्यांचा. पोरग राहणारच आहे. आणि तुम्हाला एक विनंती करतो सगळ्याला, तुमचं वय किती, 60. तुम्ही सांगायचं नाही इथून पुढं 60, तुम्ही म्हणायचं मा वय 40 आहे. राहिलेलं सांगायचं, 100ला टच करायचं, सांगायचं किती 40 आहे. ज्याचं 91 आहे त्यानं सांगायचं मी 8 वर्षाचा आहे, आपलं 9 वर्षाचं. हो, एक ज्याचं 75 आहे त्यानं सांगायचं मी 25चा आहे. असं तरुण व्हायचं. राहिलेला पैसा आपण कसं सांगतो, खर्चलेला सांगत नाही. आणि आयुष्य खर्चलेलं कशाला सांगत्या. मग अशी मला म्हातारं म्हणत होतं 99 झाले, 99, आता 1 राहिला आहे. काही गिनीज बुकात नोंद करायची का तुझी, 1 राहिला आहे. तरुण होय, मन कधी माणसाचं म्हातारं होत नाही. नाही. आणि मन ही आत्माराम आहे.
इथं रिमोट कंट्रोल आहे आणि यालाच सगळं कळतं आणि हे खरं बोलते म्हणून हे लोकीचा देव इच्छित त्यांना इच्छा आहे हो, पण ती मंदिरात आलेत. द्वारकेमध्ये काही ठुलं नाही, द्वारका बुडाली बरं का बाबा, द्वारका बुडाली. सगळ्या बायका घेऊन गेलं, ज्या राहिल्या त्या अर्जुनासोबत पाठवल्या, त्या सुद्धा वाटातच घेऊन गेलं. एक सुद्धा कृष्णाच्या माग कृष्णाने ठुलं, कृष्णाच्या पाठीमागं दोघं नवरा बायको राहिले. एकाचं नाव विठ्ठल आणि दुसरीचं नाव रखुमाई आणि आहेत ती गोपाळपुऱ्यातली. आणि दुसरं कोण ठुलं? कृष्णाचे यादव कुळातलं फक्त एक शिल्लक राहिले, लालू प्रसाद यादव. कृष्णाने दही चोरलं, ह्यानं चारा चोरला. चारा यादव कुळातलंच आहे देवी. पण आपण विचार करत नाहीत कृष्ण कसं होतं जजमेंटमध्ये. दही किती, दूध किती, मग तुमचं घर गोकुळ झालं पाहिजे. आता तुमच्या खिशेत, कुणाच्याच खिशेत काजू बदाम नाहीत, पण तांबाखूची बडी. आणि हे नको, जे नको आहे ते आहे. आता तुम्ही ते आमुषी येते तुमच्याकडे आहे का नाही का? इकडं लातूरला लय आमुष्य वगैरे. ते पांडवाला काय लावतात सुना, कोणाला कशी येऊ देतील पांडव जेवारी? पांडवाला चुना डब्याची डब्या घेऊन जाते. अरे गुलाल टाक काहीतरी चुना. आणि कौरवांनी पांडवाला काय लावला होता? 100 गाव दिले नाहीत, 5 गाव दिले नाहीत, सुईच्या टोकावरली जागा दिली नाही. आणि पांडवाचं कधीच कौरवाचं कधीच कल्याण झालं नाही. त्याचं कारण आहे त्यांचा शकुनीनं दुर्योधनाचं मन बदललं. दुर्योधन वृत्तीनं तसा होताच, पण खत पाणी घालायचं काम कोणाचं आहे? त्या घरात काही माणसं कमी होते. भीष्माचार्यासारखे पितामहा भीष्माचार्यासारखे माणसं आयुष्यभर भीषण प्रतिज्ञा केलेले. काय असन, शंतनू राजाची इच्छा झाली, ती सत्यवती नावाची स्त्री बघितली आणि इच्छा झाली, पण तिचा बाप म्हणला ह्या पोराला जर राज्य मिळत असेल आणि माझ्या पोरीचे पोरं जर पुन्हा गडी होत असतील तर जमणार नाही. ती पोराचं काय करायचंय? पोरगाच म्हणला मी आयुष्यभर ब्रह्मचारी राहीन, लग्नच करणार नाही. ती भीष्माचारी. त्याला काय लागत? आपण इथून पुढे बदललं पाहिजे. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरामध्ये आमंत्रण द्यायला तानाजी मालुसरे आले. तानाजींना सांगितलं, अवसाहेब महाराज कुठे आहेत? युद्धाची तयारी चालू आहे. युद्धाची? अवसाहेब युद्धाची तयारी कुठं? गड जिंकायला जायचे. महाराजांनी मी असताना जावं? पत्रिका अशी ठुली. सांगितलं, अवसाहेब मी जाणार लढाईला. अरे ताना, तुझ्या पोराचं लग्न आहे. रायबा सोबतच होता आणि रायबा सुद्धा म्हणत होता, अवसाहेब मला पाठवा ना कामगिरीला, मला पाठवा ना. आणि तोच गड आला, पण काय गेला? आणि त्या सिंहगडावर पुन्हा पुन्हा आऊसाहेबांना वाटायचं ही सिंहगड नाही राहिला. सिंहगड जरी असेल तरी समाधान वाटत नाही रे शिवबा. पण शिवाजी महाराजांना पुन्हा विनंती केली, रामदास स्वामीची तिथं रामकथा ठेवा. रामकथा सांगणारे रामदास स्वामी त्यावेळेस होते. सुंदर कथा सांगतील, गड उजळून जाईल आणि गडावर समाधान वाटन. पण परिसरातली रयत बोलवली, शिपाई सरदार आणि हालचाली सुरू झाल्या आणि कथाही सुरू झाली. पण रामकथा ऐकायला कोण आलं तर गावातलं मारुती आलं. मारोतरायानं गावातल्या बाल रूपानं येऊन त्या कथेत बसावं आणि रामदास स्वामीनं मुखातून सांगावं, राम असे बालपणी असे, वचिष्ठ गुरुसोबत गेल्यावर असे, विश्वामित्रासोबत गेल्यावर असे, जनकाच्या दरबारात गेल्यावर पुन्हा असे, जनकाची कन्या मिळाल्याच्या नंतर असे. आणि गावामध्ये घरी राजवाड्यात आल्याच्या नंतर मंत्र्याची बुद्धी बदलल्यामुळं कैकेयीची बुद्धी बदलली आणि मग तो प्रवास सुरू झाला. आणि मग 13 वर्षाचा प्रवास सांगितला आणि अशोक वाटिकापर्यंत सीतेचा प्रवास सांगण्यात आला. आणि प्रवास सांगत असताना रामदास स्वामीच्या मुखातून शब्द निघले, अशोक वाटिकामध्ये जी सीता होती का नाही, बरं का महिला मंडळ पुरुष मंडळी, रावण कसा दुष्ट नव्हता, दुष्ट जरी वृत्तीचा होता, पण रावण सुद्धा सीतेला कुठं ठेवा ही चिंतित होता. आणि ज्या ठिकाणी ठेवलं होतं ते ठिकाणी इतकं गोड होतं की त्या प्रसंग आणि ते प्रसन्न वातावरणात नक्कीच त्याला वाटायचं, सीता मला एकदा का होईना काय म्हणीन, हो म्हणीन. म्हणून ती प्रसन्न आणि शांत वातावरण होतं आणि तिथं प्रसन्न फुलं होते पांढरे, असे पांढरे फुलं आहेत. असं रामदास स्वामीच्या मुखातून शब्द निघाला. आणि मग मारुतराय म्हटले उठून, फुलं पांढरे नव्हते कारण मारुतराय तिथं हजर होते. मारुतराय म्हणले पांढरे नव्हते महाराज फुलं होते लाल. रामदास स्वामीनं सांगितलं, अरे फुलं पांढरे होते.
मारुतराय म्हणले लाल होते. सरदारानं सांगितलं पोरा गप. आऊसाहेब म्हणल्या पोरा गप. आता बालरूपातलं मारुती कुणाला कळलं. म्हणून मारुतरायाला वाटलं मी पुन्हा आऊसाहेबांच्या पुढं मला सुद्धा म्हणजे मारुतरायालाच वाटलं असं आपण यावं एकदा पुढं. मारुतरायाने मूळ रूपात आले. उत्तम प्रकारचं रूप बघायला मिळालं रे तिला सरदारांना. आणि मारुतराया दिसायला लागले. पण तरी अज्ञान असल्यामुळं काही लोकांनी म्हणले हे ते नाही का रूप बदलणारा काय म्हणते त्याला बहुरूपी. म्हणून मारुतरायाला तिथून काढून देण्यात आलं. मारुतराया गेले तसे राम मंदिरात गेले. रामा फुलं पांढरे होते का लाल होते हो. राम म्हणले फुलं पांढरे होते. ते म्हणले देव बी खोटं बोलत आहे. सीतामाईकडे जाऊ. सीतामाई तर 6 महिने होत्या. मग सांगा ना आई साहेब फुलं कसे होते. मारुतराया पांढरेच होते. पांढरे म्हणल्यावर पुन्हा बिघडलंच. मारुतराया म्हणले यांची सेवा करूनच घोटाळा झाला आपला. चला आईकडं. अंजनीच्या मांडीवर गेले मुंडकं ठुलन रडायला लागले. आई साहेब देवाची सेवा करून फायदा नाही झाला. देव सुद्धा खोटं बोलतात. फुलं पांढरे होते असं म्हणतात. फुलं लाल होते आऊसाहेब आपला आई साहेब. आई साहेब म्हणल्या मारुतराया. अंजनी म्हणले मारुतराया तुला कळत नाही रे फुलं पांढरे तुम्ही पण. आणि मग मुंडकं उचलून बघितलं तर आई म्हणली राजा ऐक रे समुद्र उल्लंघन केलास गेलास रावणाला बघितलं सीतामाई बघितलीस आणि त्या राक्षसने बघितल्यावर तुझ्या डोळ्यात रक्त उतरल्यासारखं लाल अंश उतरला. आणि म्हणून मारुतराया तुला फुलं पांढरे होते ते लाल दिसत होतं रे. या गडावर अशा कथा होत होत्या. म्हणून सगळ्याला विनंती करतो आपल्या गावामध्ये रामकथा चालू भागवत कथा चालू आहे ना. अमोल महाराजांची कथा आहे. सुंदर कीर्तनं ठेवलेत मस्तपैकी. मी तर म्हणतो एकच मुलगी तुम्ही भरली असे 3 मुली भरी जाओ असं. तुम्ही ग्रामपंचायतला किती महिला आहे तुमच्याकडं. 4 महिला आहे. मग आमचे 4 नको का. आमचे 3 तरी भरा नाही. यांची संख्या बघा बरं तुम्ही इकडं. तुम्ही काही म्हणता का नाही यांना मुली बिली घ्यायचा जा. आणि असं भरून असं मस्त की किती खालीच कीर्तन आहे महाराजांचं उद्या कीर्तन आहे. शर्मा महाराजांचं सगळे गोड काम आहे. मी त्यांच्यापैकी साधा आहे. नाही एकदम खास मला त्यांचे आशीर्वाद आहेत. तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट केला. सगळ्याला विनंती करतो किती काकांचं जीवन गोड असन. ते तेरमध्ये मी गेलो ना खाली उतरतो. मी भूमीचं दर्शन घेत असतो. तेरमध्ये गेलो मी गडावर गेलो ना येरमळ्याला तरी भूमीचं दर्शन घेतो. मी तुळजापूरला जातो ना दरवर्षी मध्ये जातो पण मी भूमीचं दर्शन घेतो का त्या भूमीला पाय कोणाचे लागलेले किती एनर्जी आहे. म्हणून तर साधू आपलं काकांच्या मुखातून शब्द निघतात की काका म्हणतात पत्नीला ऐक ना माझ्याकडून चुकलं ग चुकून माझ्याकडून पोटचं पोरग तुडवलंय माफ कर मला. त्यांना सांगावं माफ नाही करणार मी. तुमच्या देवाचं वजं वाटलं होईल. देवाचं नाव ऐकलं काठी घेतली पत्नीला मारणार. पत्नीनं सांगितलं तुम्हाला पांडुरंगाची शपथ. स्पर्श कराला तारी विठवाची आना स्पर्श करा ऐकता वचन परतती रे ऐकता वचन परत फिरे वचन परत ऐकता वचन काकांचं जीवन किती गोड असेल काय त्या महिलेची काय अवस्था झाली असेल. म्हणून पोटचं पोरग गेल्यामुळे बापाला विनंती केली काही करा पण माझी वंश परंपरा वाढली पाहिजे. बापानं सांगितलं काही काळजी करू नको मी तुला बहीण देऊन टाकीन माझी मुलगी दुसरी. दिली मुलगी. वाटा लावताना बाप आनंदानं म्हटलं थोरलीचं चुकलं जावई धाकटीचा चांगला सांभाळ करा तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. हे म्हणले जमलं का माझा आता हिलाही नाही हात लावायचा. दोघी एके दिवशी शेजारी झोपल्या आणि दोघीचे हात यांच्या अंगावर पडले का यांचे हात त्यांच्या स्पर्श झाला. इथूनच काय तोडायची पद्धत असं होईन कधी. महिला मंडळ तुमचं पोटचं पोरग जर नवड्याने तुडवलं तर तुम्ही कोणाला तुडीता.
हे तर खुशाल नवऱ्याला म्हणतात मग. दारात गोसाई आला, गोसाईनं सांगितलं बाई जेवायला करा. काय करू महाराज जेवायला? गोसाई म्हणलं तुझं पोरग कापून जेवाय वाढ. म्हणलं का नाही? कापलं का नाही पोरग? वाढलं ताटात जेवाय. गोसाई म्हणलं बस तू जेवाय. ती म्हणली मी बसणार नाही, सत्व घेऊन जाईन. गोसाईनं पोटचं पोरग कापायला लावलं, कापलंच बाईनं. बरोबर आहे. आता तुमच्या दारात उद्या गोसाई आला आणि तो जर म्हणला तुझं पोरग काप, तुम्ही कोणाला कापता? हे गोसायलाच म्हणतो तू. म्हणजे तुमचं गाव जरा बरं आहे बुवा, अंधश्रद्धेत नाही. असं पाहिजे गोसाईत. हा मांड्या घालून बसा रे. हे जरा माल खराबच दिसते हे. आता जर असे वाकडे तिकडे बसते तर कसं करावं? ते म्हणते तुला रोग झाला का? तू आता 11:15 वाजले तरी सोडीच ना चालू. तुला काय आहे का नाही? उद्या आम्हाला सप्ताह आहे आणि तू आपला चालूच आहे रट्टा तुझा. तुला बी कुठून अवसन आलं काय कळ ना. पण मला असं प्रसन्न वाटतं तुम्ही जरा बरे वाटले पण. नाही तर मी एवढे वेळ घेत नाही. असे चेहरे सुद्धा टवटवीत लागतात कीर्तनाला साहेब. नाही तर आपल्या जिल्ह्यात मला पहिलं बरं वाटलं गाव. नाही तर असेच दिसतात लोक असे. धनेगावच्या तळेवर गेल्यावर गप यावा का नाही? बायकोला म्हणलं मी तळेवर आलोय बघाय तळ धरणावर. ती बाई म्हणली मग काय करा? काही नाही, काय आणू तुला इथून? तळ धरणावर काय आणावं? ते म्हणे तिथं दुसरं काय मिळतंय, आणा मासे. आता हे पेलच गडी होता. यानं 2 मासे घेतले इकत आलं. येताना जोडीदार घेऊन आलं एक. दोघंही पेल. ते जोडीदार रोज याच्याच घरी जेवायचं. दारुड्याची बायको वैतागलेली असते. ती म्हणे आता ह्या पिढ्याला काय करावं? मग तिनं शिजाय टाकले. म्हणले कसे लागतात बघावा. तिनं दोन्ही खाल्ले. पातेल्यात फक्त रसा. आणि मग ती पातेला असं हालायचं. आणि मग हिला वाटलं पाठीला कातडं ठेवायचा नाही पप्याचं बाप. मग तिनं डोकं काय लावलं माहिती आहे का? ती म्हणली कापायला काही नाही. कशाला? यांना. मग ती म्हणलं इळी नाही का? ती म्हणली तिला धार नाही. मग तिने इळी त्याच्या हातात दिली. आता ती पेलेलंच गडी. ती गेलं घास आहे लिशाणीवर. तोवर ही पाहुणा घरीच बसेल होता. असं पाहत होता कवा होतं काय न. ती बाई मध्ये गेली. म्हणली कशाला आला? ती मला जेवायला आलोय. ती म्हणली आम्हाला जाणतेनं सांगितलं आमच्या बोरचं पाणी गेल्यामुळं पाहुणा घरी बोलवा. तिचे 2 कान कापा आणि बोरमध्ये टाका. अशी बाई पाहुण्याला म्हणली. हिनं तर धोतरच हातात धरलं यानं. आता हे पळायला लागल्यावर बाईनं गप मरावा का नाही? ती गेली नवऱ्याकडे. म्हणली नीट आणायचा ना पाहुणा. त्याला म्हणली शिजून खाऊ घालतं तर ते माशी घेऊन पळत आहे म्हणली. येणं इळी हातात धरली लागलं त्याच्या माग. ती जीव काढू काढू पळायचं पुढचं. आणि ही त्याला मागून म्हणायचं तुझ्याकडे 2 आहे मला 1 तरी दी. आर थांब. त्यानं पाहिलं तर हा आला. तो 100च्या स्पीडनं पळायचा. तो म्हणायचा पळत पळत कुणाच्याही घरी जायचं नाही आता जेवायला नाही. असं करायचं असं. हा मागून म्हणायचा तुझ्याकडे 2 आहे मला 1 तरी दी. ते म्हणलं तुला 1 देऊन मी कशानं ऐकू? त्याला वाटायचं कान मागत आहे. आणि म्हणून इथून पुढे 1 करा, आनंद घ्या. म्हणून अभंगाचे 3 चरण आपण डायरेक्ट घेऊ. 2 चरण. धन्य आम्ही जन्म आलो. आपण दास विठोबाचे. आपण भाग्यवान आहेत. हो. आणि आता पोरं सांगतील आमचा हे भाचा आहे अलीकडला करण महाराज आले. करण ना हा सुंदर बघा बरं लेकरू कसं दिसतं मस्त आहे की नाही? कपड्यात बिपड्यात एकदम कडक आहे का? त्याच्या शेजारचे आमचे महाराज आहेत किती गोड दिसतात. कलरमुळं हो. तब्येत खास आहे. कलरचं जाऊ द्या मरू दे त्याला काय होतं. मी आरसा सुद्धा पाहत नाही बघा. काय हो पाहून तरी काय उपयोग आहे? आमच्या मंडळीच्या बहिणीनं म्हणजे आमची मिवणी ती एक मिवणी मला आहे एक भामटीच आहे जरा आहे. तिनं बाहुली घेतली काळी आणि आमच्या गाडीला बांधाय आणली गाडीची. आणि म्हणली गाडीला बांधून दाजी नजर लागायची नाही गाडीला. आता आहे का नाही? गाळ्या बाहुलीनं कुठं नजर लागते का? पण ती लईच अवघड बाहुली बांधली. म्हणलं तुला अक्कल आहे बाहुली कशाला बांधलीस? ती म्हणली तुमच्या गाडीचा 2-4 ॲक्सिडेंट झाला म्हणून नजर लागू नये म्हणून बांधली. म्हणलं तुला अक्कल आहे का? एवढा मोठा काळा भावला पुढं बसलेला.
नजर ह्याला पहिली लागन का गाडीला, ह्याला पहिली लागन. म्हणून ही अंधश्रद्धा बाजूला काढायची, कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा ठेवायची नाही. हा असं अंगठ्यानं उचलायचं त्याला असं टेक्निकलच पाहिजे. आता काय होतं माहिती आहे का, आपलं जजमेंट आपण बदललं पाहिजे, आपण ठरवलं पाहिजे मला काय व्हायचं. आणि म्हणून धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाची. आता आपल्या गावची अंगणवाडीची मास्तरीन बाई असं घुगऱ्याशी जाणारे असतील, आहेत नाही तर लगे लागले बाया त्यांच्याकडे असं. त्यांना वाटत काय बोलत बाई मला, मी काही नाही बोलणार. किती भाग्यवान महिला आहेत त्या, आपले चिमुकले पोरं 4-4 वाजेपर्यंत त्या बिचारे मावल्या सांभाळतात. अहो ते अशा शिविका गावात आहेत आपल्या, काय त्या महिला दारूदार येतात. माऊली तुमचे लेख किती कमाल आहे त्यांची. आपण कामाला जातो, आपलं सोनं ती सांभाळते, तिच्यासाठी टाळ्या वाजवा. अहो त्या महिला तुम्हाला येऊन विचारतात काही सुख आहे का दुःख आहे का, पण ते अशा शिविका असतील, नर्स असतील, हे पदवीधर महिला आहेत. आपल्या गावातले ग्रामपंचायतचे शिपाई असतील, किती बिचार इतके वर्ष झालं काम करतात काम. हो गरज आहे. आणि काय पगार मिळतं म्हणूनच एवढी सेवा करणं, पाणी दरवेळेस सोडायचं सगळं, आणि सगळंच महत्वाचं म्हणत माहिती का, हे सगळं करतात. सदस्य असतील, सोसायटी आहे ना तुम्हाला, चालू आहे का तुमची? आमची तर भूकंपात गेली भाऊ, आमच्या सोसायटीचा सुपडा साफ झालाय, फक्त निवडणुकीलाच जिवंत होती या. म्हणून ते काय कळलं ना मला. आता मी म्हणलं मला नोटीस काय असतं ती बँक सोसायटीचं काय असतं, हां ती सिक्युरिटी पाहावं लागते. आता सिक्युरिटी उगं कुठानं झालंय म्हणून तुमचं जरा बरं आहे, धाराशिव बरं आहे, तरी आपली जिल्हा बँक ऑनलाईन नसन, अजून तुमची ऑनलाईन नसन, तुमच्या जिल्हा बँकेचं ATM नसन. तुम्ही आमचे माऊस भाऊचे आहेत बीडचे, आमचा बीडचा जसा माल आहे तसा तुमचाही तसाच आहे. पण तुमचं जरा बरं आहे, तुम्ही ऊस तोडाय तरी जात नाहीत, पण आमचा माल कोयता बायकू गंगू तारून नेतो जे मामा. गंगूच्या डोक्यावर मुळी, ह्याच्या खिशात मोबाईल. हा येडाबाई निघाली पाण्याला, अरे हिरीत पडली येडाबाई पाण्याला निघाली. जरा इथून पुढे तुमचा जिल्हा त्याच्या बाबतीत बरा आहे, आमचा जिल्हा त्याच्यापेक्षा खास आहे. आमचा जिल्हा 9 महिने 10 महिने आमच्या जिल्ह्याच्या बातम्या आहेत. आमचा जिल्हा एवढा खास आहे, 9 महिने आमचीच बातमी, 10 महिने आमचीच बातमी. आमच्या इथं काय जिल्ह्यात का साधे माणसं आहेत का, सख्या आईला मारणारी माणसे, आईला मारणारे माणसे, चुलतीला मारणारे माणसे, कुऱ्हाडीनं तोडणारे माणसे, अशी दरिद्री माणसे आमच्या भागात. त्याच्यापेक्षा तुमचा जिल्हा बरा आहे, तुम्ही खास आहे, तुम्ही काकाला घाबरतात, तुमचं जजमेंट चांगलं आहे, तुम्हाला 2 देवी आदिशक्ती आहेत. हो तुमच्या देव्या सगळ्या महाराष्ट्रात अंगात येत असतील, पण तुमच्याकडं कमी आहेत. आमच्याकडे सुद्धा अंगात येतात, आणि अंगात आलीच पाहिजे देवी. आणि देवीच्या ताटाला कधी परडी म्हणीत जाऊ नका, सोन्याचं ताट म्हणीत जा. याला परडीच म्हणतात बाया, आणि ती शेणानं सारवायची. अरे ती परडी जर अशी सकाळी निघली तर, आमच्याकडे परडी जर निघली ना सकाळी, तर 500-500च्या नोटानं भरून निघते अशी सकाळी निघल्यावर. ती काही पीठ मागती का, 500-500च्या नोट आहे. 3 किलो सोनं आहे, जिच्या घरी परडी आली तिच्या घरी 3 किलो सोनं. काय लागतं त्याला, ती देवीचं ताट आहे. देवीला अशी उपासना करताना लोक देवीची बी निंदा करतात. मला तर नवलच वाटतं, अरे ती देवी नसेल तर आपलं काय खरं होतं. हे बाबा कुणामुळं, देवीमुळं, डॉक्टर कुणामुळं, देवीमुळं, कलेक्टर कुणामुळं, देवीमुळं, या जगातले सगळे संत कुणामुळं, देवीमुळं, आणि तुम्ही आम्ही कुणामुळं. आपली देवी आपल्या जीवनाचा अंश आहे. रक्ताचं पाणी करून दूध तयार करून त्या माऊलीनं पाजलं, आणि ती माऊली आपल्या जगाची शिल्पकार आहे. म्हणून त्यांनी हे सगळं केलं. पण 5,00,000 वर्षापूर्वी धर्म निघाला, 8,00,000 वर्षापूर्वी याचा जन्म झाला. नाही तर ही माकड होतं पहिलं, अजून ह्याचे चाळे सोडित नाही. आणि हे नंतर ट्रान्सफर झालं. पहिला एक अवतार आहे बाबा, कोणता, मत्स्य अवतार, नंतर कासवाचा, नंतर ट्रान्सफर होत गेले. अवतारात चेंज झालं, पण माणसात नाही अजून झालं. अवतार कसे चेंज होत होत पूर्ण अवतार राम, कृष्ण, आणि म्हणून हे जे अवतार असे चेंज होत गेले, तसं माकडापासून जे झालं ते आता तयार झालेलं इतकं चेंज आहे, इतकं नाविन्य आहे, इतकं तत्वहीन आहे. म्हणून सगळ्याला विनंती करतो आयुष्याच्या, पण पोरं सांगतील, पोरं मिलिटरीत कवा जावं, तरुण वयात का म्हातारपणी, हा लग्न कवा करावं, तरुण वयात, शाळेत बालवाडीत कवा जावं, लहान वयात, कॉलेजला कवा जावं, हा, आणि मिस कॉल कवा करावा, म्हातारपणला म्हणता येते.
आणि हे का सांगितलं हे झालं बाजूला, पण ज्ञानोबा आहे बरं का, रेडा बोलला ज्ञानाचा सागर झाले, रेडा बोलला ज्ञानाचा सागर. राम नगरीतून निघले, रामच होते, 13-13.5 वर्षात भगवान श्रीराम झाले. कृष्ण पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्यासोबत खेळले, पण एकदा अक्रूरासोबत गेले आणि कंस मेल्याच्या नंतर द्वारकाधीश झाले. ही ताकद, चैतन्य, आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे. आणि शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे पावट, तुका म्हणे पावट, तुका म्हणे पावटा रे, तुका म्हणे पावटा करू स्वर्गाची दिशा, करू स्वर्गाची निशाणी, धन्यावी जन्मा, धन्यावी जन्मा. करू स्वर्गाची निशाने, करू स्वर्गाची निशाने, धन्य आम्ही जन्मा, धन्य आम्ही जन्मा आलो. सगळ्यासाठी धन्यवाद. बराच वेळ घेतला तुमचा, 15 मिनिटात जास्त केल्यामुळं चेहऱ्यावरचा भाव थोडा कमी होता आला आता. असं नाही का चेंज होत चाललाय, असं काही नाही, होऊ देऊ नका. आजचा थोडा वेळ गेला असं माफ करा. इना घेतात ना पोरं यावर्षी इना सप्त्याचा तुम्ही घेत जा. जे सप्त्याचा इना घेतील त्यांचं यावर्षी उरकून जाईल. सप्त्याचा काला झाल्यापासून नुसते पाहुणेच येत राहतील. इना घेतला जमलं, इना घेतला जमलं, त्याचे दोन्हीचे 4 हात होतील, नक्की होणार. आणि इना घेत जाच. हो, मी तर इनेकरी पाहिला परवा दिवशी, रस्त्यानं चाललं होतं वाटानं. मी म्हणलं सप्त्याचा इना आहे का, दिंडीचा आहे. ती म्हणलं सप्त्याचा आहे. मला इकडे कुठे गेलतो, मोटर बंद करायला गेलो तुम्हाला, इना घेऊन मळ्यात. अरे काय चाललंय तुमचं तरी बरं आहे जरा. आमचा इना गुत्ता द्यावा लागतंय, उगता 25,000 27,000 उगता. तुमचं जरा बरं दिसते मला. आमचा इना गुत्ता द्यावा लागतंय. आमचा इना दिला दोघाला गुत्ता. एक म्हणायचं मी झोपतो तू घे आता थोडं. 12 वाजता त्यानं घेतला, 1 वाजले. तुम्हाला कवा 4 वाजायचे. त्यानं घड्याळीचं काच काढला आणि डायरेक्ट तास काटा फिरावला. 1 वाजता 4 वाजविले. जे झोपलं त्याला म्हणला बघ उठ 4 वाजले. तो म्हणला डोळा तर लागू दे. तो म्हणला घड्याळीत पाय 4 वाजले. ह्यानं पाहिलं तर खरंच 4 वाजले. ह्यानं इना दिलं आणि ती गेली निघून. आता याच्या डोक्यात 4 वाजले म्हणजे काकड्यावाले येतील. 1 वाजता कशाला मरा येतील. 1:30 वाजल्यावर 4:30 वाजले. तो नुसता असा पाहाचा घड्याळीकडे. तो म्हणला काकड्यावाले काय सगळेच मेले का काय. 5 वाजल्यावर 2 वाजले. तो म्हणला जगत नाही आपण आता. मला तांबडे फुटा नाही म्हणला. कोंबडे बी आरडायचे बंद झाले बा काय म्हणला. इना घेऊन कोंबड्याची आठवण. आणि मग त्यानं पाहिलं तर पाहिलं, मारुतीच्या गळ्यात इना अडकिला आणि गेलं निघून. ते मारुतीनंच वाजविला 1.5 तास इना. खरे 4 वाजले तेव्हा मात्र आलं. त्यानं मारुतीच्या गळ्यात इना पाहिला, दचाकलंच ते. त्यानं माईक मध्ये पुकारला, आपला मारुती प्रसन्न झाला इना वाजवायला. ज्यानं इना दिला ते आलं, ज्यानं घेतला ते आलं. ती म्हणला मारुतीकडे गर्दी कशीची रे. ती मला म्हणते तो आपला मारुती प्रसन्न झाला इना वाजवायला. ज्यानं दिलं ती मला पळ रात्री मी दिला होता. अरे समाज आहे. म्हणजे तुम्ही जरा सगळ्यांनी असं सपोर्ट केला. सप्ताह गोड होत आहे आणि सप्ताह पार पडण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करा. दणकून मी तर म्हणतो आपलं गाव गोकुळ करा.
आपलं गाव काय करा, गोकुळमय करा. आपल्या गावात घरी शेतात गावठी गाय पाहिजे, असू द्या ना 10-12 जर्सी, पण एखादी गावठी, एखादी म्हैस पाहिजे. आणि शेती अशी प्रसन्न करायचा प्रयत्न करायचा. सगळ्याला विनंती करतो, कष्ट करा, जिद्दीनं कमवा, एकमेकाचं लुटण्याचा प्रयत्न करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपले माणसं जपायचा प्रयत्न करा. सगळ्याविषयी प्रेमभाव सारखा ठेवा, कुणाच्याच विषयी द्वेष ठेवू नका. मला काल एक म्हणलं, त्यानं मला शे दिली. काय दिली? मी म्हणलं तू घेतली कशाला? त्यांना तो दिली पण घेतली कशाला? अरे बँकेचं कर्जच घेतलं नाही तर हप्ता भरायची काय गरज आहे? तो घेतलीच नाही तर भरायची काय गरज? मला नाही काय टेन्शन. मी कुणाचा द्वेष असन, कोणी मला वाकडं बघू द्या, असं बघू, आपल्याला एकदम प्रसन्न, जय हरी, वा बरं आहे. म्हणून जाता जाता माझ्या पोटात काहीच नाही आहे. मी वरून सावळा आहे, आतून नाही. देवानं उलट केलं, आतलं वर पाहिजे होतं, ते उलट झालंय. झालं ते वाईट झालंय वरचं. आता काय उपयोग नाही त्याचा. त्याची गाठ पडल्यावर मी विचारणार आहे एकदा, आमच्या बाबतीत काय झालं बाबा नेमकं? काय कलर मारताना लाईट गेली का? कशामुळे झालं असं? पण झालं ती वाईट झालं, नको व्हायला पाहिजे होतं असं. नाही, गाठ पडल्यावर विचारणारच आहे एकदा मी. असं कुठं असतं का? आता तुम्ही मोकळे झालात आता. बरं, आपल्याला अधिकार आहे ना, त्यानं दिलं ते दिलं खास, पण ह्यानं ब्लॅक कलरची गाडी का दिली बा? असं कुठं राहतं का? तुम्ही मोकळे झालात आता. तुम्ही काय मला परत बोलणार नाही, आणि मला बोलू नका, बोलवा असं काय माझं मत नाही. पण माझं वैयक्तिक मत आहे, जरा आपल्या गावासाठी जे करणारं माणूस आहे, बरं वाटलं, मला प्रसन्न वाटलं. पोरो, तुमच्या पाया पडतं सगळ्यांच्या. मला माझं गाव बदलायचे असा निश्चय करा, आणि उद्यापासून सुरुवात करा कामाला. पुढच्या वर्षी परत आम्ही येऊ, नक्की येऊ. हो, येणार. आणि पुढच्या वर्षी अजून त्याच ऊर्जेमध्ये, त्याच एनर्जीमध्ये सुंदरपैकी वातावरण करूया. आपलं गाव 100% हागणदारी मुक्त आसनच. मी मुक्काम करू का आज? नक्की आसनच आहे का नाही? आसन आणि असायलाच पाहिजे, पण नक्की गरजेचं आहे. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये वाटचाल करा. मला फुटका मनी नको, पण संडास पाहिजे, मनी नको. हो, आणि तुमच्या पाया पडतो सगळ्यांच्या, काय मनाला आग लावायची नाही. आणि सगळ्या आजींना विनंती करतो, नतावाली आजी आहे इथं, ही नत आजीनं तर नतच काढून घेतली बाई. आजी, नती वापरा, पण लवकरात लवकर लेकीला द्या. लेक नसल नातीला द्या, नात नसल बहिणीच्या पोरीला द्या, पण कुणाला तरी ही कामाला आलं पाहिजे. पण हे जर तुम्ही ठुलं, याची वडावडी होती. हा, आणि कुणीच नसल तर मला द्या, मी हायच लुटायला. अरे खरं तर आमच्याकडं आता इथं मांडवा नावाचं गाव आहे, मी खोटं बोलत नाही. कोरोना आला ना, आईने सांगितलं, ए देवा रामा, माझ्या गावात कोरोना येऊ देऊ नको. काय देईन तुला मी? 1 लाख रुपये देईन. 1 लाख रुपये? म्हातारीला 3 पोरं आहे, 100 एकर जमीन आहे, पण दिलेच बाईने 1 लाख रुपये. सगळे दागिने मोडले, 1 लाख रुपयाचा गठ्ठा केला. तिचा पोरगा तरी किती खास आहे, 106 वर्षाची म्हातारी. 11 दिवस घेऊन फिरलं गाडीमध्ये, अविद्येत गेलं. 1 लाख रुपयाचा गठ्ठा आईच्या हातानं दानपेटीत टाकला, आणि म्हातारी इकडं आली. मला आजी असं का केलं? म्हणली, भाऊ कोरोनामध्ये आमच्या गावात कोरोना नाही आला, नवस पूर्ण केला, पण मी एकच विचार केला, 3 सुना आहे, वडावडी होण्यापेक्षा देवाला दान, देवायला दान. आणि म्हणून मी तुम्हाला माझाही निश्चय सांगतो, मी भविष्यामध्ये माझा देह दान करणार आहे, आपल्या हातानं बंड करून देणार. हा देह सुद्धा दान करून टाकायचा, याचे डोळे कामाला येतील, कुणीतरी नजरेनं पाहिन. म्हणून माझा एक मुद्दा राहून गेला. आई, आपल्याकडे लुगडं फाडतात का नाही? एका कलरचं एका कलरचं, एक खराब झालेली बाजू काढून टाकतात, आणि त्या दोन्ही मिळून जोडून दंडच ना त्याला, आणि ते करून त्याला नेसतात. तिचं नाव चिंदी. काय नाव तिचं? चिंदी म्हणतात त्याला. आणि ती तशी चिंदी होती ह्याच्यातली, विदर्भातली, तिचं नाव चिंदी. चिंदीची शिंदी, शिंदीची सिंधू, सिंधूची सिंधुताई सपकाळ.
आणि अनाथाची माय हा प्रवास झाला त्यांचा. हा प्रवास त्यांचा झाला हे मी बोलत नाही, तर त्यांच्या मुखातून निघालं होतं आणि ते मी ऐकलं म्हणून तुम्हाला मी दिलं. म्हणून असं ट्रान्सफर झालं पाहिजे. म्हणून मुलींना पण इथून पुढं 2च चित्रपट, एक चित्रपट पहिला ऐकायचा बघायचा. कोणता? तानी नावाचा. आणि तानी नावाचा 5 वेळेस चित्रपट बघ, 6 वेळेस बघ, पण तू कलेक्टरच झाली पाहिजे. 18 तास अभ्यास कर, हो 24 तास कर, पण तुला लाल दिव्याची गाडी घरी आली पाहिजे. हा वा. आणि बसून मस्तपैकी राहिलं पाहिजे. आज काय झालंय, पोरगी पदवीधर झाल्यात, डॉक्टर, CA, कलेक्टर, ड्रायव्हर, एसटी ड्रायव्हर, एकदम टॉप काम आहे. आज भारताचे राष्ट्रपती पण कोण आहे? द्रौपदी. किती गोड काम आहे. कुठं राहिल्यात कमी महिला. आणि म्हणून टॅलेंट काम आहे. आपण सगळ्यांनी मानाचा मुजरा. एखादा शब्दाचा चुकून बोललो लागला असेल तर मला माफ करा. माफ नसन करायचं तर काय करायचं ते करा. तू म्हणतान का मी परळीच आहे, पण मी नम्र आहे. मी काही असा कुदांड, उर्मट, उद्धट असा नाही आहे. माझी नम्रता असल्यामुळं मी इंदुरीकर महाराजाकडे गेलो. मला फायदा झाला. महाराजांना मला जवळ केलं. माझ्या जीवनाचे शिल्पकार माझ्या आईवडिलांनंतर ते आणि म्हणून विचार श्रीमंत माणसाचे संग धरून अशा गुणी जणांचा, वादक गुणवानांचा संगतीचा परिणाम करा. पोरायला विनंती करतो, पोरो चांगल्या गुरुची आशीर्वाद तुम्ही घ्यायचा असा सगळ्यांनी प्रयत्न करूया. पुन्हा पुन्हा गळ्यात माळगाला कपडा गंध लावा. जाताना चप्पल आपापला न्या, नाही तर जुनं काढून ठेवायचं. आणि भोळ्या आपण आता आलं ग बाई, तुझं चांगली बुळ आहे, नवं काढून घेतीन तू जुनं. तू आलास का परत अजून? एवढ्या वेळ लागलं होय तुला? तू का वड्याला गेलतास का काय? ज्ञानेश्वर